की हे काय आहे टॅरोट कार्ड रीडिंग काय असतं, त्याच्या थ्रू आपण हिलिंग कशी करू शकतो. तुमचा प्रॉपर एक नेटल चार्ट बघून आम्ही तुमच्या लाईफमध्ये असलेले प्रॉब्लेम ॲक्च्युअल काय चालू आहे तुमचे ग्रह तारे आणि तुमच्या लाईफमध्ये ते बघून तुम्हाला हेल्प करतो. ह्युमन बिईंगसाठी हिलिंग ही फार महत्त्वाची, कारण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या अडचणीत आहे. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही प्रॉब्लेम त्यांच्या आयुष्यात आहे. पण त्यांना ही रडायची सवय असते की माझ्याकडे पैसे नाही. मग ते कार्ड्समध्ये आम्हाला कळतं की खरोखर तुमच्याकडे पैसे नाही, की तुम्ही रडतायत, की पैसे येण्याचे मार्ग तुम्ही स्वतः ब्लॉक केलेले आहे. टॅरोट कार्डमध्ये 72 कार्ड असतात. ते 72च का असतात, काय सांगू शकता? बेसिकली टॅरो कार्ड हे 72 कार्ड्स आहेत रेडियंट राईट पे, ज्याच्यावरनं तुम्ही चांगल्यात चांगल्या प्रकारे प्रेडिक्शन करू शकता. मंदिरात आता गणपतीची मूर्ती तर प्रत्येक कुठेही मिळून जाईल तुम्हाला, पण ती तुमच्याशी किती कनेक्ट होते ते तुमच्या देवाऱ्यात ठेवल्याच्या नंतर, प्राणप्रतिष्ठा केल्याच्या नंतर होतं. किती चान्सेस असतात की ते इष्टदेवता बोलते की तुमचं काहीतरी इंट्युजन असतं त्याच्यामध्ये? 100% चान्सेस असतात, कारण आमचे इंट्युशन्स हे इष्टदेवताला आणि आमच्या एंजल्सला, आमच्या गाईड्सला कनेक्टेड असतं. जर तुम्ही आजकालचे लग्नाचे रील्स बघितले, प्रत्येक मुलगी मुलगा हे हिरोईन आहेत. राहतात काही लोक, तर काही लोकांनी काय केलेले, टॅरो कार्ड प्रॅक्टिसेस नाही करता येते, त्यांनी एज्युकेशन चालू केलंय. मग ते 1500 रुपयात, 2000 5000 एज्युकेशन देतात. लव्ह मॅरेजमध्ये प्रॉब्लेम असा आहे की ॲम्पल ऑफ ऑप्शन्स आर अवेलेबल. मुलांकडे जर 2 अपॉर्च्युनिटी असेल तर तिथे मुलींकडे 200 असतात. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे राजमंचच्या एका नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये. आज आपल्या पॉडकास्टमध्ये या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत ते आहेत आयेशा सारंग मॅम. आता त्यांची ओळख करून देताना मी जेव्हा त्यांच्याशी भेटलो, फोनवरती बोललो, तेव्हा त्या इतकं काही काही करतायत. सोल हिलिंग म्हणजे आयुष्यात प्रत्येकाला प्रॉब्लेम्स आहेत आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे जे काम त्या करत आहेत ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. नमस्कार आयेशा मॅम, नमस्कार. कशा आहात? खूप छान. ओके. सर्वप्रथम तर माझ्या प्रेक्षकांसाठी तुमची थोडक्यात ओळख होऊ द्यात आणि तुम्ही नेमकं काय करतात हे आपल्या प्रेक्षकांना कळलं की आपण सविस्तर त्याच्यावरती चर्चा करू शकतो. ओके. माझी ओळख मी करून देते. माझं नाव मिसेस आयेशा समीर सारंग आहे. मी 2 सुंदर आणि टॅलेंटेड मुलींची आई आहे वा. आणि अति टॅलेंटेड नवऱ्याची बायको. ओके. मी बेसिकली माझं एज्युकेशन आहे, मी क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहे. सायकॉलॉजी शिकता मी स्पिरिच्युअलिटीकडे, मेडिटेशनकडेही माझा कल होता आणि प्लस मी एक प्रीस्कूल ओनरसुद्धा आहे. मी आता सध्या प्रीस्कूलमधनं ब्रेक घेतलेला आहे, पण मी रिनोन्ड प्रीस्कूलची डायरेक्टर होती आणि मी तेव्हा खूप लोकांना काउन्सिलिंग करणं, मुलांना काउन्सिलिंग करणं, पॅरेंट्सला काउन्सिलिंग करणं, हे करता मेडिटेशन आणि ह्या गोष्टी शिकवता मला कळालं की सगळ्या गोष्टीचा बेस हा स्पिरिच्युअलिटी आहे. तर हील काय करायचं आहे आपल्याला? मेंटल हीलिंग, फिजिकल हीलिंग ही एक टेम्पररी हीलिंग असते. तर आपल्याला सोलफुल हील होण्यासाठी काय हवं? तर मग मी त्यामागे बराच अभ्यास करून वेगवेगळ्या हीलिंग मोडॅलिटीज शिकले आणि मग मला त्याच्यातनं कळालं की आपल्याला जर हील करायचं आहे तर आपले रूट्स हील करायला पाहिजे, विच इज चक्रा हील केले तुम्ही तर तुमच्या लाईफचे बरेचसे प्रॉब्लेम्स म्हणजे 99% प्रॉब्लेम दूर होतात. तुम्ही एक सतसत विवेक बुद्धीमध्ये येऊन तुमचं लाईफ बघता आणि प्रॅक्टिकल आणि इमोशन्सचं ब्लेंड करून जगता. तर तेव्हा मी सोल हीलिंग बाय आयेशा हे एक माझा ब्रँड चालू केला आणि मी त्यातनं बऱ्याच लोकांना हील केलं आणि देवाची कृपा अशी आहे की लोकांना प्रॅक्टिकली हील करून त्यांचं लाईफ लीड करताना बघते आणि सक्सेसफुली ते खूप छान लाईफ जगताय. तर त्यांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्यूट करते, याच्यापेक्षा मोठं काही करू शकत नाही. तर हीलिंग हे एक असं माध्यम आहे की ज्यातनं तुम्ही दुसऱ्यांच्या लाईफमध्ये एक छोटंसं कॉन्ट्रिब्युशन करू शकता. तर मग मी त्यात बऱ्याच हीलिंग मोडॅलिटी शिकले. सुरुवात मी रेकीपासून केली होती 15 वर्षापूर्वी. रेकी, प्राणिक हीलिंग आणि त्याच्याही लेवल्स असतात, त्या केल्या. एंजल हीलिंग्स आणि इनॉकियन एंजल हीलिंग्स. मग त्यात मी टॅरो कार्ड शिकले आणि मग ॲस्ट्रोलॉजी शिकले. त्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या ऑन कॅमेरा मी ऑफ कॅमेरा सांगू शकते. काही डार्क हीलिंग मोडॅलिटीज आहेत ज्या गरज असेल तर त्या यूज केल्या पाहिजे आणि ह्या सगळ्या याचं ज्ञान म्हणजे मेडिटेशन करून आपल्याला ज्या योग्य हीलिंग पद्धती अडॉप्ट करता येईल आणि लोकांना सांगता येईल, तर त्यात क्रिस्टल, टॅरो कार्ड, प्राणिक हीलिंग या सगळ्यात बेस्ट वर्क करतात ब्लेंडमध्ये. तर मी लोकांना त्याच्यानुसार हील करते आणि हेल्प करते. आपण जे बोललो की आता तुम्ही सोल हिलिंग करता, येस. म्हणजे ह्युमन बिईंगसाठी हिलिंग ही फार महत्त्वाची, कारण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या अडचणीत आहे. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही प्रॉब्लेम त्यांच्या आयुष्यात आहे. येस.
ऑफ कॅमेरा आपण जेव्हा बोलत होतो, तेव्हा तुमच्याकडून ज्या या हीलिंगच्या मॉडॅलिटीज आहेत, त्या मी ऐकून घेतल्या. त्यातल्या बऱ्याच मॉडॅलिटीजवरती आपल्याकडे पॉडकास्ट झाला होता. ओके. आयदर तुम्ही रेकी हीलिंग असेल, सोल हीलिंग असेल, प्राणिक हीलिंग असेल, या सगळ्यांवरती पॉडकास्ट झाला होता आणि मला टॅरो कार्ड हा अच्छा. फार इंटरेस्टिंग सब्जेक्ट वाटला. येस, टॅरो कारण कार्ड. ज्या पद्धतीने तुम्ही मला सांगितलं, की हे कार्ड्स आहेत, परंतु त्याच्याबद्दल मला आणि आपल्या प्रेक्षकांना फार जाणून घ्यायला आवडेल, की हे काय आहे टॅरो कार्ड रीडिंग काय असतं? त्याच्या थ्रू आपण हीलिंग कशी करू शकतो हम्म. आणि या ह्युमन बीइंगमध्ये कॉन्ट्रिब्यूट कसं करू शकतो? टॅरो कार्ड आणि ॲस्ट्रोलॉजी गो हँड इन हँड. ओके. तर टॅरो कार्डमध्ये 2 प्रकारचे कार्ड रीडर्स असतात, जे फक्त टॅरो कार्डवरनं सांगतात. पण बेसिकली मी स्वतः तुमची कुंडली, तुमची हं. जन्मतारीख, जन्मवेळ, आई-वडिलांचं नाव, जे बेसिक कुंडलीला लागतं त्या गोष्टी आणि टॅरो कार्ड या दोन्ही गोष्टींमध्ये तुमचा प्रॉपर एक नेटल चार्ट बघून आम्ही तुमच्या लाईफमध्ये असलेले प्रॉब्लेम ॲक्चुअल काय चालू आहे तुमचे ग्रह, तारे आणि तुमच्या लाईफमध्ये ते बघून तुम्हाला हेल्प करतो. तर टॅरो कार्ड हे 72 कार्ड्स आहेत हं. आणि त्यातनं तुम्हाला आम्ही प्रेडिक्शन्स देतो. प्रेडिक्शन्स म्हणजे पास्ट, प्रेझेंट, फ्युचरचं बरं. आणि त्यानुसार तुम्हाला रेमेडीजही मिळतात, की तुमचा आत्ता हा तुर्तास प्रॉब्लेम आहे, की हा प्रोलॉन्ग प्रॉब्लेम असणार आहे, की हा प्रॉब्लेममधनं तुम्ही बाहेर येऊ शकता की नाही येऊ शकत आणि खरोखर हा प्रॉब्लेम आहे का मुळात, की फक्त तुमची एक मनाची धारणा आहे, की हा हं. माझ्या लाईफचा प्रॉब्लेम आहे. बऱ्याच वेळेला कसं होतं, तर मी एक सोपं उदाहरण देते. काही लोकं म्हणतात, की माझ्याकडे पैसेच नाही, पैसेच नाही, पैसेच नाही. हं. पण त्यांच्याकडे पैसे असतात. पण त्यांना ही रडायची सवय असते, की अच्छा. माझ्याकडे पैसे नाही. मग ते कार्ड्समध्ये आम्हाला कळतं, की खरोखर तुमच्याकडे पैसे नाही, की तुम्ही रडतायत, की हं. पैसे येण्याचे मार्ग तुम्ही स्वतः ब्लॉक केलेले आहे. कारण तुम्ही राइट अपॉर्च्युनिटी क्रॅक नाही करत आहे हं. आणि तुमचा आळसमध्ये येतोय किंवा तुमच्या अपॉर्च्युनिटीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो मध्ये येतोय. मग त्यातनं आम्ही तुम्हाला गाईडन्स म्हणजे करतो. खरंच प्रॉब्लेम आहे की येस. नाही हे सुद्धा तुम्हाला येस, त्यातून येस, कळतं. येस. ओके, ग्रेट. मग मी तर टॅरो कार्डमध्ये पहिल्या 2-3 क्वेश्चनमध्येच चेक करते, की समोरच्या माणसाचा खरोखर जेन्युइन प्रॉब्लेम आहे, की तो एक भ्रमातच आहे, की माझ्या हं. आयुष्यात प्रॉब्लेम आहे. कारण आजकाल लोकांना प्रॉब्लेम आहे हे सांगत फिरण्यात हं. मजा येते. कारण एक अटेन्शन सिम्पथी मिळते. सीकिंग आणि सिम्पथीमध्ये, की हं. मग लोकांचं लक्ष माझ्याकडे केंद्रित असतं आणि त्याच्यातनं त्यांना एक प्लेजर मिळतं. त्यासाठी पण आम्हाला पण आमच्या गोष्टी चेक कराव्या लागतात. ओके. टॅरो कार्डमध्ये 72 कार्ड असतात. ते येस. 72च का असतात? काय सांगू शकता? ॲक्चुअली जेव्हा टॅरो कार्ड ज्यांनी बनवलं ना, तर हं. तेव्हा बरेच कार्ड्स होते. मग त्यातनं त्यांनी ते रिफाईन करून हे 72 कार्ड्स बनवलेले आहेत हं. आणि रेडियंट राईट वेड कार्ड्स आम्ही यूज करतो आणि त्या कार्ड्समध्ये जितकी म्हणजे कार्ड्स तर टॅरो कार्ड्स खूप प्रकारचे आहेत. ओशो कार्ड्स आहेत, एंजल कार्ड्स आहेत, महाकाली कार्ड्स आहेत, खूप कार्ड्स आहेत. पण बेसिकली टॅरो कार्ड हे 72 कार्ड्स आहेत रेडियंट राईट पे ज्याच्यावरनं तुम्ही चांगल्यात चांगल्या प्रकारे प्रेडिक्शन करू शकता. मी हे नाही म्हणत इतर कार्ड्स नाही करत, हं, हं. पण हे एक बेस कार्ड आहे आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या कार्डची सुरुवात झाली. आपल्या महाराष्ट्रातही हं. गंजिफा कार्ड्स बनलेले आहे कोकणात. तर त्यावरही बऱ्याच साऱ्या गोष्टी प्रेडिक्ट केले जातात. आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांना माहिती नाही. जेव्हा फॉरेनर्स लोकं सांगतात, बाहेरनं आपल्याला अमेरिकेतनं एखादी शिक्कामोर्तब मिळाली, तेव्हा कळते हां. की अरे हां, जेव्हा आपल्याकडे आवळा उगतो आपल्याला त्याची किंमत नसते. पण जेव्हा ते सांगतात, की हं. आवळा खाणं खूप महत्त्वाचं आहे, हं. तेव्हा आपल्या घरी आवळ्याच्या बरण्या अगदीच, सतत अगदीच, दिसतात. अगदीच. तर टॅरो कार्ड्सही तसंच आहे. हे हं. आपल्या महाराष्ट्रातही आहेत. आपण ते यूज करत नाही. जेव्हा ते सांगतात तेव्हा आपण ऐकतो. हे कोणी फाइंड आउट केलेलं टेक्निक हे किंवा अ, हीलिंग मॉडॅलिटी? ॲक्चुअली 2 फ्रेंड्स होते. त्यांनी हं. फाइंड आउट केलं. मग त्यांचे ते डिस्प्यूट झाले. मग ते टॅरो कार्डचं एकाकडेच आलं. हं. मग त्यांनी ते रिफाईन करून त्यात बेस्ट कार्ड बनवले. मग त्यांचं एका लेडीसोबत लग्न झालं हं. आणि मग त्यांनी ते पुढे आणखीन रिफाईन करून आणखीन छान पद्धतीने बनवून हे टॅरो कार्ड्स त्यांनी सगळ्यांसाठी अवेलेबल केले. आजही त्यांचे ग्रुप्स आहेत. आजही त्यांच्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे त्यांच्या नावाचे ग्रुप्स आहे. मोठ्या हं, हं. प्रमाणावर फॉरेन्समध्ये कम्युनिटीज तयार झालेल्या आहेत. इंटरनॅशनल लेव्हलला टॅरोचे समिट्स होतात आणि त्यात लोकं पार्टिसिपेट करतात, नव्या-नव्या गोष्टी शिकतात हे आणि कुठे भारतात बनलंय की बाहेर? बाहेर बनलेले आहेत टॅरो बाहेर. कार्ड. ओके. ठीक आहे. आता एक प्रेक्षकांच्या मनात जे प्रश्न येतील तेच माझ्या मनात मगाशी आले होते. तेच प्रश्न आहेत, की फॉर एक्झाम्पल मी तुमच्याकडे आलो. ओके. काय प्रोसेस असते टॅरो कार्ड थ्रू माझे प्रॉब्लेम्स ओळखण्याची? आयदर ते खरे प्रॉब्लेम्स आहेत की हायपोथेटिकल आहेत. दुसरी गोष्ट, जर मी प्रॉब्लेम नाही सांगितला तरी ओळखता येतो? हो, येतो. ओके. आणि त्याच्यावरती रेमेडीज पण त्याच कार्ड थ्रू देता येते. एक येस. थोडक्यात मला ती प्रेक्षकांसाठी प्रोसेस जाणून घ्यायला आवडेल, की मी तुमच्याकडे आलो, की काय प्रोसेस असते? जसं कुंडलीचे मी फॉर एक्झाम्पल एखाद्या ज्योतिषाकडे गेलो, तो मला नाव विचारतो
बर्थ डेट विचारतो आणि जन्माची वेळ विचारतो आणि त्याच्यानंतर तो माझी कुंडली काढतो. तशी टॅरो कार्ड रीडिंगची किंवा ती प्रोसेस काय असते हे मला जाणून घ्यायला आवडेल. अगदी सटीक आणि सोपी प्रोसेस आहे. काहीही हाय-फाय जार्गन नाही. तुम्ही आमच्याकडे येणार, एक आपली मीटिंग असणार. प्रोबॅबली 99% ऑनलाईनच असते. ओके. आणि मग त्यातनं तुम्ही मला प्रश्न सांगणार. मी तुम्हाला विचारणार तुमचं नाव काय आहे? काय जन्मतारीख आहे? जन्मस्थळ वगैरे हे विचारणार आणि एक माझा नेटल चार्ट मी बनवून घेणार. ओके. ओके. त्यानंतर मी तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी एक संधी देणार. संधीच द्यावी लागेल. तुम्ही मला प्रश्न विचारणार तसं मी माझ्या इष्टदेवताला आवाहन करून कार्ड्स काढणार आणि मी ते कार्ड्स तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करणार. की का तुम्ही विचारला प्रश्न. सपोज तुम्ही मला विचारलं, की मला फॉरेनला जायचं आहे. मला एक तिथे जाऊन माझं पॉडकास्ट सेटअप करायचं आहे. ओके. तर ह्या अपॉर्च्युनिटीज माझ्याकडे आहेत का? आणि ह्या येण्यासाठी मी काय केलं पाहिजे? सिंपल. तर ह्या अपॉर्च्युनिटीज आहेत की नाही आपण ते पहिले बघू. आहे तर त्याला आपण कसं युटिलाइज करता येईल? नाही तर मग हा प्रश्न तिथेच संपतो. ओके चला आहे. तर मग त्या कधी आहेत? केव्हा आहेत? तुम्ही त्याच्यासाठी काय रिक्वायर्ड ॲक्शन्स घेतल्या पाहिजे? ओके. मग ह्या सगळ्या गोष्टी किंवा त्या आहेत पण त्यात बाधा आहे. मग त्या कशा दूर केल्या पाहिजे? या अच्छा. गोष्टी आपण त्यातनं सांगू शकतो. ओके. एवढं इन डिटेल त्याच्यामध्ये इन आपण डिटेल. एक टॅरो इज कंप्लीट इन डिटेल, ट्रान्सपरंट आणि जितकं तुम्ही जितके प्रश्न विचाराल त्याचं सटीकपणे उत्तर मिळतं. त्यात कुठलाही वेग नसता. युअर टॅरो कार्ड रीडर नीड टू बी व्हेरी डिफाईन्ड इन द प्रॅक्टिस. आणि नेटल चार्ट आणि टॅरो कार्डचा ब्लेंडच असा आहे की ज्याच्यात उत्तरं तुम्हाला 99.99% मी तर दावाच करेल 100% राईटच मिळतात. बरं. येस. हा नेटल चार्ट काय प्रकार असतो? कुंडली जसं आपलं जन्म पूर्ण राशीफळ असतं त्यानुसार. तर बरं. आम्ही त्याला नेटल चार्ट नेटल म्हणतो. चार्ट येस. आणि हे कोण बनवतो? तुम्हीच बनवता? आम्ही त्या स्वतःच. कार्डच्या आधारे बनवता? नाही. हं. तुमच्या जन्मतारखेवर, नावावर, तुमच्या हं. जन्मस्थळ, जन्मवेळेवर हं. जशी आपण कुंडली बनवतो तसं. बरं. येस. आता मी डॉक्टर आहे. येस. डॉक्टरचं शिक्षण घेण्यासाठी मी एक 4.5 वर्ष कॉलेजला ॲडमिशन घेतलं. येस, तिथं येस. पुरेपूर त्याचं शिक्षण घेतलं. नंतर इंटर्नशिप केली. नंतर कुठेतरी ज्युनियरशिप केली. नंतर मी क्लिनिक टाकलं. तसं टॅरो कार्ड रीडर होण्यासाठी काही सर्टिफिकेशन आहे किंवा कशा पद्धतीने आणि ते कोण करू शकतं? काही आहेत गाईडलाईन्स त्याच्या? टॅरो कार्ड तर तुम्हीही शिकू शकता. हो का? ओके. त्याच्या काहीही गाईडलाईन्स नाहीयेत. हं. पण तुम्हाला एक तुमची इंटरनल कॉलिंग असते की हे मी शिकू शकते का? शिकायला काहीच हरकत नाही. पण मी खरोखर लोकांना राईट प्रेडिक्शन देऊ शकते का? मी स्वतः टॅरो कार्ड हे कमीत कमी 7 ते 8 वेगळ्या टीचर्सकडनं शिकलेले आहे. अच्छा. आणि ते शिकता तुम्हाला एक तुमची पॉवर डेव्हलप होते. जर ती असेल तुमच्यात तर. टॅरो कार्ड रीडर्स खूप आहेत. इंडियात तर भयंकर झालेले आहेत. कारण ऑनलाईन कोर्सेस ₹1500 अवेलेबल आहेत. हां. आणि ₹200-300 टॅरो कार्ड रीडिंग दिली जाते. पण ती खरोखर तुमच्या लाईफशी रेझोनेट होतीये का? खरोखर त्यातनं तुम्हाला उपाय मिळतायत का? खरोखर तुमचं लाईफचे जे प्रॉब्लेम्स त्यांनी सांगितलेले आहे, ते पुढे येतील किंवा ते आत्ता आहे, ते खरोखर आहेत का? कारण कुठल्याही गोष्टीचा खेळ इझी होतो. आपल्या इथे 100% ऑनलाईन गोष्टी इतक्या अवेलेबल आहे, कोणीही काहीही शिकवायला उठतं. पण तुम्हाला तुमचा राईट टीचर आणि राईट गोष्ट माहिती असली पाहिजे. टॅरो कार्ड शिकणं सोपं आहे, पण दुसऱ्यांच्या लाईफला यूज करून, दुसऱ्यांच्या लाईफमध्ये ते कसं यूज करून त्यांना हील केलं जाईल, ही सगळ्यात मोठा विद्या म्हणावी आणि चॅलेंज म्हणावं, तो तुम्हाला आला पाहिजे. शिकणं खूप सोपं आहे. डॉक्टर तर सगळेच बनतात, राईट? मी पण आज क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे. कॉलेजमध्ये 100 विद्यार्थी आपल्या एका बॅचला असतात. बरोबर. सगळेच सक्सेसफुल आहेत का? नाही. नाही. कारण तुमची प्रॅक्टिस तुम्हाला सक्सेसफुल करते. मी जेव्हा काउन्सिलिंगमध्ये आहे, तर माझ्याकडे येणारे पेशंट हे फक्त व्ही-आय-पी आहेत. का? का मी प्रत्येक रँडम माणसाला काउन्सिलिंग नाही करत? कारण तुम्हाला माहिती असतं जितके डीप प्रॉब्लेम आहेत, तितकं डीप तुमच्याकडे सोल्युशन असलं पाहिजे, राईट? तेव्हा तुमच्याकडे लोकं येतात, तेव्हा तुम्ही एक हाय पेड पर्सन बनतात. तेव्हा तुमचं प्रोफेशन हे एक हायेस्ट पेडवर जातं आणि लोकांना विश्वास आल्यानंतरच ते तुमच्याकडे इतर लोकांना रेफर करतात. त्याच प्रकारे टॅरो कार्ड सुद्धा आहे, की तुमची प्रॅक्टिस आणि तुमचं सक्सेस सांगतं, या व्यक्तीकडे गेलं पाहिजे का? फक्त तुम्ही शिकून ₹1500 शिकून ₹300 रिडिंग किंवा फ्री रिडिंग देऊन तुम्ही एक टॅरो कार्ड नाही होऊ शकत. रीडर नाही होऊ शकत. त्याला लागून माझे 2 प्रश्न आहेत. येस सर. एक तर काय, की टॅरो कार्ड प्रत्येक जण शिकू शकतो का? कारण आफ्टर ऑल इट्स अ स्पिरिच्युअल. येस. कारण तुमच्यामध्ये जर ते स्पिरिच्युअलिटी नसेल किंवा ते कनेक्शन जर बिल्ड होत नसेल, जसं मी प्रोसेसमध्ये मुद्दामूनच प्रोसेस विचारली होती, की तुम्ही ते कार्ड स्वॅप करता, त्याच्यातून एक कार्ड शफल करता आणि त्याच्यातून एक कार्ड काढता आणि तुमच्या इष्टदेवतेशी कनेक्ट करून त्याचे प्रॉब्लेम्स हे करता. यासाठी कुठला तरी एक आपला रिअल्म ओपन पाहिजे. आपण तेवढे स्पिरिच्युअली त्या देवासोबत किंवा आपल्या इष्टदेवतेसोबत कनेक्ट असायला पाहिजेत.
आणि जेवढं स्पिरिच्युअलिटी मी समजतो, मी ओळखतो, हे एक जन्मात येत नाही. नाही, शक्यच नाही. स्पिरिच्युअलिटी ही एक जन्मात कधीच येऊ शकत नाही आणि तेवढं कनेक्शन एक जन्मामध्ये बिल्ड होऊ शकत नाही. त्यासाठी आपले आचार, विचार, यम, नियम हे फार सुंदर असायला लागतात. म्हणून माझा हा प्रश्न आहे, की हे एवढं स्पिरिच्युअल थिंग, एवढी स्पिरिच्युअल मॉडॅलिटी प्रत्येकजण शिकू शकतो का? ती चूजन वन असतात. हा एक माझा प्रश्न आहे आणि त्याला लागून दुसरा असा आहे, की तुम्ही जसं म्हटलात, की ₹1500 ऑनलाईन कोर्स आहे. ओके. कोणीही ऑनलाईन शिकवू शकतो आणि कोणालाही ते त्याच्याकडे तो इसेन्स येतो, की मी करू शकतो हे प्रॅक्टिस. तर चांगला टॅरो कार्ड रीडर किंवा तो आपल्यासाठी योग्य आहे की अयोग्य हे कसं ओळखायचं? आणि पहिल्या प्रश्नाचं एक उत्तर मला तुमच्याकडून हवं आहे. टॅरो कार्ड अगदी सगळे शिकू शकता. हं. जसं आपण ABCD सगळे शिकलेलो आहे, क, ख, ग सगळे शिकलेलो आहे, तसे सगळे शिकू शकता. हं, हं. राईट? पण आपण जे एज्युकेशन घेतलेलं आहे त्याचा आपण किती यूज करतोय आज आपल्या जीवनात? नाही करत आहे. बरोबर. राईट? आता आपल्याला इतिहासात बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत, की कुठले मोहनजोदडो आणि हे ते. त्याचा आज आपल्याला काय यूज आहे? बिलकुल. काहीही नाही. ठीक आहे. तसं टॅरो कार्ड तुम्ही शिकाल आणि तुम्ही जर राईट एनर्जी चॅनलाइज नाही करू शकत, हं. तुमची जर इनर कॉलिंग म्हणा किंवा तुमची जी ऊर्जा आहे तितकी पॉवरफुल नसेल, तर तुम्ही ते कंटिन्यू नाही करू शकत. इथेच अर्धे लोकं वगळले जातात. हं. हौशीने शिकता आणि अर्धे लोकं तिथेच थांबले जातात. त्यानंतर उरता अर्धे. ते हं. प्रयत्न खूप करतात करण्याचा. मग त्यातलेही अर्धे निघून जातात. हं. राहतात काही लोकं. तर काही लोकांनी काय केलेले टॅरो कार्ड प्रॅक्टिसेस नाही करता येते. हं. त्यांनी एज्युकेशन चालू केलंय. मग ते ₹1500 2000 5000 एज्युकेशन देतात. अच्छा. मग एज्युकेशनमध्ये काय होतं, त्यांना फक्त ती फीज मिळते. नंतर तुम्ही काही गोंधळ घाला. तुम्ही तुमचं ₹200 टॅरो कार्ड रीडिंग द्या किंवा 500 द्या किंवा फ्री द्या. हा तुमचा प्रश्न आहे. त्यांचं काम असतं शिकवणं. ठीक आहे. त्यातही त्यांच्या 1000-1500 लोकांना शिकवल्यानंतर मे बी ते शिकवू शकत असतील 1000-1500. एखादा टॅरो कार्ड रीडर बनतो. ते पण टॅरो कार्ड विद्या ही देवच सिलेक्ट करतो. हां, मला तेच हो. विचारायचं होतं. की त्याच्या थ्रूच तुमच्याकडे लोकं आले पाहिजे आणि त्यांचं सोल्युशन व्हायला पाहिजे. आज मी तुमच्या पॉडकास्टमध्ये इथे माझी आणि तुमची मर्जी नाही. ते एक डेस्टिनी. देवाचं डेस्टिनी आहे आणि देवाचं ते संविधान आहे, की जा तुम्ही ही गोष्ट अजून 100 लोकांपर्यंत पोहोचवा. आज तुम्ही डॉक्टरी सोडून जर पॉडकास्ट घेताय, हं. तर का? डायरेक्ट तुम्ही पॉडकास्ट का नाही घेते? एक 10-15 वर्षाचं इकडे-तिकडे स्ट्रगल केलं असतं, शॉपकीपर असते किंवा हं. कुठेही काही आणि मग पॉडकास्ट केलं असतं. देवाचीच ती एक आपल्याला चालना असते, की बाबा हे सोड तुझी समाजाला अशी गरज आहे. तू हं. ह्या पद्धतीने काम कर. मी जेव्हा टॅरो कार्ड रीडिंग करते, तेव्हा मला माहिती असतं, की ही देवाची इच्छा आहे, की मी या समोरच्या व्यक्तीला त्याच्या लाईफचं सोल्युशन, द्यावं. त्याच्या लाईफचे प्रॉब्लेम्स हील करणं किंवा त्याच्या लाईफमध्ये काय बेटर अपॉर्च्युनिटी आहे किंवा त्याच्या लाईफमध्ये हा मुलगा-मुलगी त्यांना आवडतोय, तर हा योग्य आहे की नाही? अनेक प्रश्नांची उत्तरं मी द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी देवाने ती छोटीशी एनर्जी माझ्यातनं चॅनलाइज केलेली आहे आणि मी प्रामाणिकपणे हे काम केलं पाहिजे. हं. लोकांना हे कळालं पाहिजे आणि आजकाल लोकांना कळतं. आजकाल म्हणजे अगदीच लहान मुलांना आणि आधीपासूनच लोकांना कळतं. जेन्युइनिटी शोधून त्यातनं काम केलं पाहिजे. हं. फक्त फसू नका. कारण हं. ₹200-300 मिळणारी गोष्ट आणि ॲक्चुअल प्राईसमध्ये मिळणाऱ्या गोष्टीमध्ये फरक असतो. आय एम नॉट सेइंग की तुम्ही हायेस्ट पेड टॅरो कार्ड रीडरकडेच जा. तुम्ही हं. खूप हाय-फाय कोणी काही ॲडव्हर्टाइजमेंट करत असेल त्याच्याकडेच जा. हं. असं काही करायची गरज नाही. तुमच्या एनर्जीला रेझोनेट होतंय का? तुम्हाला ती व्यक्ती योग्य वाटतेय का? अगदी मोबाईलवर बघून सुद्धा, तरच त्या व्यक्तीकडे तुम्ही पुढे जा आणि तुमचं जो पण काही प्रश्न आहे ते मांडा. कारण कसं होतं, तुम्ही तुमची बर्थ डेट देता. तुम्ही हं. तुमची खूप पर्सनल इन्फॉर्मेशन देताय, बरोबर. विच इज सायंटिफिकली नॉट यू शुड नॉट शेअर. हं. कारण आजकाल इतके फ्रॉड होतायत, तर तुमची बर्थ डेट इज द बेस्ट थिंग टू हॅव एनीबडी. तो आणि तुमचा एक पासवर्ड त्याच्याशी रिलेटेडच येस, तो असतो तुमचा 90% डेटाच लोकांचा. आहे जो तुम्ही हं. शेअर करताय. तर तुम्ही त्या गोष्टींसाठी थोडी सतर्कता ठेवली पाहिजे. हं. इव्हन स्पिरिच्युअलिटी जरी असली तरी. हं. तर टॅरो कार्ड हे कोणीही शिकू शकतं. तुम्ही तुमचा योग्य टॅरो कार्ड रीडर शोधला पाहिजे शोधला पाहिजे. प्रेडिक्शनसाठी. म्हणजे मला तरी असं वाटतं, की तो चोजन वनच असला पाहिजे. येस. कारण हे एवढं स्पिरिच्युअल गोष्ट, एवढी स्पिरिच्युअल हीलिंग तो कुणीतरी स्पिरिच्युअल कनेक्टेड असल्याशिवाय देऊ शकत नाही. हा मला तरी तेवढा विश्वास वाटतो. आणि अजून थोडंसं डीपमध्ये मला जायला आवडेल, की जेव्हा टॅरो कार्ड रीडर दुसरा टॅरो कार्ड रीडर बनवत असतो किंवा त्याला ते शिकवत असतो, नेमकं काय शिकवतात? काय म्हणजे फक्त कार्ड्स रीड करायला हेच शिकवतात? मी तर 1 टू 1 टीचरकडे जास्ती शिकलेली आहे. हं, हं. लास्ट मी ऑनलाईन शिकली होती. हं. पण लास्ट ऑनलाईन शिकायचं कारण की ती व्यक्तिमत्व खूप बुद्धिमान आहे आणि त्या अब्रॉडला असतात. त्यामुळे त्यांनी मला ऑनलाईन लास्ट फक्त एक शिकण्यासाठी
तर वन टू वन शिकण्यामध्ये त्या व्यवस्थित आपण ती एनर्जी, ते आव्हान, ते वातावरण तयार करून शिकू शकतो. ऑनलाईनमध्ये इथे तुमचा कुकर वाजतोय, हो. तिथे तुमचे मुलं ओरडताय, इकडे तुमचे दुसरे फोन कॉल्स चालू आहे हं. आणि बऱ्याच लोकांकडे ऑनलाईन शिकताना कॉम्प्युटर आणि ते आणि सेटअप पण त्यातून महिला. नसतं. येस. त्यातल्या त्यात हाऊस मेकर. त्यातल्या त्यात तुम्ही मोबाईलवर शिकत असता. तुम्हाला मागे कॉल येत असतात आणि मग त्या गोष्टीत तुम्ही कसं काय टॅरो कार्ड रीडर बनणार? आणि हे मी बघितलेलं आहे लोकांचं हे स्ट्रगल. मग त्या रेकॉर्डिंगवर शिकणं, हे करणं, ते करणं, विच इज सिरियसली यू आर प्लेइंग विथ सच अ ब्युटिफुल मोडॅलिटी. तुम्ही ते मळीन करतायत असं मला सांगायला आवडेल. तर मळीन नाही केलं पाहिजे. तुम्हाला शिकायचंच आहे, वन टू वन टीचरकडे जाऊन शिका. ते एक्सप्लेन करतात, त्यांचे कार्ड्स आपल्या हातात देतात, त्यांच्या कार्डची एनर्जी समजते. त्या कार्ड्समध्ये एनर्जी असते. तो तुमचा आभाव, प्रभाव, आविर्भाव त्या कार्ड्समध्ये असतो. त्या कार्डला टच केल्यानंतर तुम्ही किती पॉवरफुल आहे, मी किती पॉवरफुल आहे. सपोज तुमचा कार्डचा डेक आहे. तो मी टच केल्यानंतर मला कळेल, की तुमच्यात किती पॉवर आहे आणि मी कुठे लॅगिंग करते किंवा ती किती पवित्र आहे. माझे कार्ड्स मी कसे ते डेव्हलप केले पाहिजे. वन टू वन टीचिंगमध्ये ते खूप छान कळतं. ऑनलाईनमध्ये मला कधी असा खूप हे म्हणजे मी प्रमोटच नाही करणार, की तुम्ही ऑनलाईन शिकून तुमचं हे करा. आय नो आज सगळंच जग ऑनलाईन आलेलं आहे. पण हीलिंग मोडॅलिटीज ह्या ऑनलाईन कधी म्हणजे खूप माझाही त्यावर विश्वास नाही. माझा नाहीच आहे. हीलिंगचे तुम्ही हे घेऊ शकतात की ती प्रॉब्लेम एनर्जी सोल्युशन घेऊ जोपर्यंत शकता. तुम्ही त्या हो. एनर्जीच्या झोनमध्ये जाणार नाही, तर तो आस्पेक्ट समजणारच नाही हां. असं वाटतं आणि कधीतरी. ऑनलाईन हीलिंग मोडॅलिटी लर्निंग मीन्स डिस्टन्स रिलेशनशिप, की बॉयफ्रेंड कुठेतरी आहे, गर्लफ्रेंड कुठेतरी आहे आणि एक ते हवेत मेसेजद्वारे प्रेम तरळतंय आणि कधीतरी ते एका काळाने कळतं. काहींचं टिकतं, काहींचं एका काळाने टिकतं. हे नव्हतंच. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड तरी मला वाटतं कनेक्टेड आहेत. हां. कुठेतरी त्यांचं हो. इमोशनल कनेक्शन आहे. येस. इथे तरी टीचर आणि काहीच स्टुडंटचं नाही, काहीच काहीच नाही. कनेक्शन नाही. आणि मग ते शिकणार, होऊन जाणार आणि जेव्हा आपण शिकतो ना, तेव्हा एक स्पेस क्रिएट करायला पाहिजे. आता सपोज हा पॉडकास्ट रन करतोय, तर आपण रस्त्यावर उभं राहून एकमेकाचा नाही इंटरव्ह्यू करू नाही शकत. घेऊ शकत. इथे बसणं, इथे या सगळ्या असलेल्या गोष्टी, हे हं. वातावरण तयार करणं हे गरजेचं आहे. तसंच हीलिंग मोडॅलिटी शिकण्यासाठी तुम्ही ऑनलाईन कसं कराल? जसं मी आत्ताच सांगितलं, तुमचं कुकर वाजतोय, तुमची मुलं बोलतायत, तुमच्याकडे पाहुणे आलेले आहेत, तुमच्या मोबाईलवर तुम्ही शिकतायत. तर एवढं मल्टी टॅलेंटेड राहून तुम्ही स्पिरिच्युअल नाही जे होऊ शकत. ग्रास्पिंग आहे, जे आस्पेक्ट आहे ॲब्झॉर्प्शनचे ते नाही करू शकत. बरं. मगाशी येस. तुम्ही बोललात, की कार्ड्समध्ये एनर्जी असते. येस. जसं मी घरी जर एखादा देव आणला, तर त्याची प्राणप्रतिष्ठा करतो आणि येस. त्याच्यामध्ये ती एनर्जी येते किंवा हो. देवाचा वास आणि होतो असं म्हटलात. आपण त्या आपण देवाशी विलीन होतो. विलीन होऊन जातो. आपण साधे जेमस्टोन्स वगैरे जेम्स. घालतो किंवा क्रिस्टल्स वगैरे वापरतो. तर त्यांना सुद्धा आपण रेडी करतो. येस. कुठल्यातरी एनर्जाइज. एनर्जाइज करतो. आता जसं म्हटलात आपण जशी चर्चा झाली क्रॉसवर्डला कार्ड्स भेटतील हो, दाखवण्यासाठी. पण हो. प्रत्येकाचे कार्ड्स वेगवेगळे असतात का? हा एक पहिला प्रश्न. आणि सेम. तेव्हा ते जेव्हा कार्ड्स माझ्याकडे येतात, तेव्हा ते रेडी करण्यासाठी, एनर्जाइज करण्यासाठी काही प्रोसेस असते का? हो. क्रॉसवर्डमध्ये कार्ड्स मिळतात. बऱ्याच ठिकाणी कार्ड्स मिळतात. ऑनलाईनही Amazonवरनं तुम्ही मागवू हं, शकता. हं, कार्ड्स हे सेम आहेत युनिव्हर्सली. हं, हं. सगळ्यांकडे सेम कार्ड्स आहे. अगदी म्हणजे 10,00,000 चार्ज करणाऱ्या टॅरो कार्ड रीडरकडे, माझ्याकडे तेच आणि कार्ड आहेत. ₹300 किंवा फ्रीमध्ये करणाऱ्यांकडे सगळ्यांकडे सेम कार्ड्स असतात. हं, कार्ड्स तुमची एनर्जाइज करणं, तुमचं हं, एक मेडिटेटिव्ह लेव्हलला जाऊन त्याच्याशी चॅनलाइज करणं, हं, त्याच्यासोबत कार्डसोबत पण ठेवण्याच्या काही हर्ब्स असतात, काही क्रिस्टल्स असतात. हं. त्या ठेवून ते सतत त्यांना नेहमी एक चॅनलाइज मोडमध्ये ठेवणं. जसं तुम्ही धूप अगरबत्ती करतात, देवाला आवाहन करता, तसं कार्ड्सलाही करावं लागतं. हो. तर या सगळ्या मेथड्स केल्यानंतर रोज तुम्ही तुमचे कार्ड्स एनर्जाइज करून, ॲक्टिव्ह करून यूज करायचे असतात आणि त्यानंतर ते इतक्या चांगल्या प्रकारे तुम्हाला लोकांना सोल्युशन देण्यासाठी मदत करता, की कधी-कधी आपल्यालाच वाटतं, की मला हे जमलं हां. हो आणि मी हे खरंच केलं आणि समोरच्याला ॲक्युरसी इतकी आवडते, की तेव्हा ते देवाची एक शक्तीच आपल्यातनं प्रवाहित होऊन त्यांना काम सांगण्यासाठी आणि ते करून घेण्यासाठी होते. तर कार्ड्स हे तुमच्या एनर्जीवर प्रॉपर खेळत असतात. अच्छा. तोच प्रश्न होता माझा. मंदिरात आता गणपतीची मूर्ती तर प्रत्येक कुठेही मिळून हो, जाईल तुम्हाला. हो. पण ती तुमच्याशी किती कनेक्ट होते, हं. ते तुमच्या देव्हाऱ्यात ठेवल्याच्या नंतर, प्राणप्रतिष्ठा केल्याच्या येस. नंतर होतं. तसंच तो माझा प्रश्न होता, सेम. की कार्ड सगळीकडेच मिळत असतील, पण येस. त्याची काहीतरी प्रोसेस असेल.
कारण तुम्ही ते कार्ड हातात घेतल्याच्या नंतर जर एखाद्याचा भूत, भविष्य आणि वर्तमान सांगू शकता, तर येस. त्याच्यामध्ये कितीतरी पॉवर खूप पॉवर असली असते. पाहिजे. येस. आता येऊयात कार्ड्सवरती. मगाशी तुम्ही 2-3 कार्ड्सची नावं घेतले. मला आणखीन अशा प्रमुख जसं ओशो कार्ड सांगितलं, ते तर येस. मला पहिले ऐकायला आवडेल. त्याचं नाव ओशो कार्ड का आहे? कारण ते ओशोंनी हे केलेलं आहे ना, ओशोंच्या नावाने बनलेलं आहे आणि त्यातही चांगल्या सगळ्या गोष्टी सांगता येतात. अभाव, प्रभाव, आविर्भाव ह्या सगळ्या गोष्टी ओशो कार्ड्समधनं. बऱ्याच लोकांना आवडतात ते आणि सटीक कार्ड्स आहेत ते सुद्धा. ओके. अजून कुठले कार्ड्स असतात? एंजल कार्ड्स हं, आहे, हं. महाकाली कार्ड्स आहेत. टॅरो कार्ड नंतर एक येतं आफ्टर टॅरो कार्ड्स. आता बरं. हे तुम्ही तुमच्या गोष्टी आजच्या ह्या आहेत. याच्यानंतर कशा असतील त्याच्यासाठीही कार्ड्स आहे. बिफोर टॅरो कार्ड्स पण येतात. पण आम्ही म्हणजे ते आफ्टर सर्व 72 कार्ड्समध्येच आहेत? प्लस मायनस चेंजेस असतात. ओके. प्लस मायनस हं. सगळेच कार्ड नाही. आता हे रेडियंट रायडर वेट हे 72 कार्ड्स आहेत. एक दुसरे कार्ड्स आहे एंजल कार्ड्स आहेत. हं. तर ते काहीतरी 100 प्लस आहेत. 100 हं. मायनस पण कार्ड्स असतात. तर प्रत्येक कार्ड्स वेगळे-वेगळे असतात. त्यांचा प्रेडिक्शन हे तुमच्या क्वेशन्सनुसार असतं. बरं. कार्ड शफल करता, समोर व्यक्ती बसलेला आहे आणि तुम्ही त्याचे प्रॉब्लेम्स हे करता आणि इष्टदेवतेला आव्हान करताय. किती चान्सेस असतात, की ते इष्टदेवता बोलते, की तुमचं काहीतरी इंट्युजन असतं त्याच्यामध्ये? 100% चान्सेस असतात. कारण आमचे इंट्युशन्स हे इष्टदेवताला आणि आमच्या एंजल्सला, आमच्या गाईड्सला कनेक्टेड असतात. जेव्हा आम्ही त्या चेअरवर बसतो. आता तुम्ही या चेअरवर हं. बसलेले आहात. तेव्हा तुम्ही हे प्रश्न विचारता, तर हे तुम्हाला प्रिपेअर नसतात. नाही, बिलकुल नाही. आता आज आपण भेटलोय सकाळी आपले कुठलेही क्वेशन्स काहीच प्रिपेअर क्वेशन्स नाही. रेडी नाही. राइट? तर ते ऑटोमॅटिकली येतंय का? हं. कारण तुमच्याकडे तुम्हाला ती देवाने दिलेली आज्ञा आहे, की हे काम कर. तर ते हं. क्वेशन्स आपोआप येतायत. तसंच असं असतं, की तुमच्याकडे समोरचा क्वेशन विचारतो आणि देव आज्ञेने तुम्ही त्याची उत्तरं देतात आणि त्याला हील करण्यासाठी, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किंवा त्याच्या लाईफमध्ये येणाऱ्या हॅपीनेससाठी एक सोल्युशन देत असतात. अच्छा. ते येस. इंट्युजन म्हणजे पर्सनल इंट्युजन नसून ते पर्सनल इष्टदेवतेचंच इंट्युशन्स ऑनलाईन शिकले तर येऊ येऊ शकतात. शकतं. हो, मला हो. याच्यात फार ॲक्चुअली काय होतं, अगदीच कुठलंच विद्या, कुठलंच शास्त्र हे चुकीचं नाही, हे नाहीच आहे. मी मानणारा व्यक्ती हं. आहे. कुठलंही अगदी सायन्स सुद्धा, मेडिकल शास्त्र हं, सुद्धा, हं, हं. तो प्रॅक्टिस करणारा व्यक्ती, तो खरा किंवा खोटा किंवा तो चांगला किंवा वाईट असू शकतो. 100% याच्यावरती माझा विश्वास आहे. हां. म्हणून मी हे प्रश्न विचारतोय. कारण बरेचदा काय आहे, की मी जस्ट असं कार्ड पकडलं, इष्टदेवतेचं आवाहन केलं, डोळे बंद केले आणि मला जे वाटलं ते बोललो. थोडंफार जर होऊ शकत असेल असं हां. मला वाटतं. हां, हां. आता येऊयात थोडंसं प्रॉब्लेम्सवरती, येस, जे येस. सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण हं. हा पॉडकास्ट बघणारे मला माहिती आहे, की त्यांच्या आयुष्यातही प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही हो, प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम आहे म्हणून आपण जिवंत आपण आहे. हां. सुखात असतो तर आपण सगळे सुखानेच मेलो येस, येस. असतो. आणि त्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आता आपण थोडंसं बसलेलो आहेत. आपण एक-एक प्रॉब्लेम्सवरती येऊयात आणि येस. मला वाटतं त्यांचं सोल्युशन देऊया. सगळ्यात महत्त्वाचा आहे पैसा. ओके. आजच्या काळामध्ये मला वाटतं ते अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या 3 मूलभूत गरजा सांगितल्या जातात. पण मला वाटतं पैसा ही 4थी गरज आहे. ते अ, नसेल तर बाकीचं अन्न, वस्त्र सुद्धा मिळत नाही मला आजकाल. असं वाटतं पैसा ही पहिली गरज पहिली आहे. गरज आहे. मगच तुमचं अन्न, अच्छा. वस्त्र, निवारा होईल. बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम्स असतात पैसा. हं, हं. प्रॉब्लेम्स काय-काय असतात? एक तर पैसा येत नाही, टिकत नाही, टिकला तर तो वाढत नाही. हे सगळे आणि वाढला तरी कुठेतरी ब्लॉक होतो किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये पैसा हा प्लेफुल रोल प्ले करत नाही. हाच सर्वांचा प्रॉब्लेम आहे. तर या पैशांच्या रोलसाठी किंवा या पैशांच्या प्रॉब्लेमसाठी टॅरो कार्डमध्ये काय सोल्युशन्स आहेत किंवा काय रेमेडीज आहेत आपल्याकडे? ओके. मी तुम्हाला एक तर असं सांगेल, की तुम्ही एक तुमचा नेटल चार्ट, कुंडली वगैरे चेक करून बघा. नाहीच जमलं हं. तर एक 72 कार्डचा डेक तुम्ही विकतच घ्या. ओके. ओके. त्यात एक मॅजिशियन कार्ड येतं. तर तुम्ही जशी पूजा ते करता आपण इमेजवरती तिथे येस, बाजूला येस, येस, लावतोय. ओके. हां. येस. मॅजिशियन कार्ड येतं. व्हेरी ब्युटिफुल कार्ड. हं. तर त्याची ना तुम्ही ते कार्ड्स तुम्ही विकत घ्या. नाही तर तुमच्या सगळेच जण आपण मोबाईल वापरतो. तर मोबाईलच्या वॉलपेपरला तुम्ही ते कार्ड ठेवा. मॅजिशियन कार्ड. मॅजिशियन कार्ड हं. 21 दिवस तुम्ही फक्त ठेवा हं. आणि कार्ड घेतलं तर खूप बरं. ते तुम्ही कमीत कमी एनर्जाइज करू शकता. एक 3 मिनिटाच्या मेडिटेशनने तुमच्या देवाजवळ ठेवून तुम्ही अगदी अगरबत्ती वगैरे दाखवली आणि ते कार्ड स्वतःसोबत कॅरी केलं किंवा तुम्ही ऑफिसमध्ये बसता तर तुमच्या डेस्कवर ठेवा. हं. नाहीच काय तर तुमच्या बॅगेत ठेवा. तर त्याच्याने तुमचा एनर्जी फ्लो चेंज होतो. हं. मनी फ्लो चेंज होतो आणि जर काही ब्लॉकेजेस असले तर ऑटोमॅटिकली ते तुम्हाला कळतात, की इथे काहीतरी इश्यू आहे. मी इथे काम केलं ना, तर हं. हे होऊन जाईल. तर कार्ड्स अशाही पद्धतीने काम करतात. तर ते करून बघायला पाहिजे लोकांनी. म्हणजे मी सांगेल तुम्ही एक डेक विकत नाही घेऊ शकत, तर कमीत कमी 21 दिवस ते तुमच्या डीपीला किंवा तुमच्या वॉलपेपरला ठेवून
त्याला एक आव्हान करा, की मी हे कार्ड ठेवलेलं आहे, तर याची मला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली पाहिजे. माझा पैशांचा प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व्ह व्हायला पाहिजे आणि मला त्यात काय बाधा आहेत त्या कळायला पाहिजे. एवढं जरी केलं तर तुमचं काम सोपं होईल. अगदी प्रेक्षकांसाठी अख्खा कार्डचा डेक आहे, तो हं. किती रुपयाला मिळतो मार्केटमध्ये? अ, म्हणजे ओरिजिनल डेक मिळणं तर थोडं मुश्किल आहे. हं, हं. पण हार्डली ₹600-700 ला. ओरिजिनल हो, सुद्धा? हो, हो. ओके. नाहीच तर तुम्ही अगदी Googleवर जा. हं, स्मॉल कार्डची पी-डी-एफ मिळते ती डाउनलोड करा. हं, एक फोटो प्रिंटर पेपरवर फोटो प्रिंट घ्या आणि हं, त्याचे कट करून छोटे कार्ड्स ठेवा. त्याचं हं. किचन बनवा. अगदी 1000 गोष्टी करू शकता. यू जस्ट नीड टू युटिलाइज युअर ब्रेन. दॅट्स इट. मला 100% खात्री आहे पैशाचे प्रॉब्लेम 99% लोकांना आहेत आणि तुम्ही जे मॅजिशियन कार्ड सांगितले ते प्रत्येकाला ठेवायचं. पण हो. पुढचा प्रश्न अगदी डीप कमेंटमध्ये येणार आहे. त्याच्या हं. आधीच मी विचारतो, ओके. की ते कार्ड समजा फॉर एक्झाम्पल मी घेतलं, घरी आणलं, हां, हां. तर ते एनर्जाइज करण्याची काही प्रोसेस थोडीशी इत्थंभूत. मला माहिती आहे ह्या सगळ्यासाठी तुम्ही चार्ज करताय, पण आपल्या नाही, प्रेक्षकांसाठी नाही. थोडं मी फ्रीमध्ये नक्की सांगायला आवडेल. एनर्जाइज करायला सांगेल. सिंपल जसं मी सांगितलं तुम्ही कार्ड्स आणले. एक तर तुम्ही मोबाईल बाथरूममध्ये घेऊन नाही जायला पाहिजे. जर तुम्ही तो त्या डी-पी वॉलपेपरवर लावताय, ते वॉलपेपर हं, लावताय, बाथरूममध्ये, किचनमध्ये, सिंकजवळ ठेवणं, जिथे बॅड एनर्जी ड्रेन आउट होतात, हं, तिथे तुम्ही नाही नेला पाहिजे जर डी-पी ठेवताय. जर तुम्ही छोटं पर्स किंवा किचनमध्ये ठेवताय, तर ते सुद्धा तुम्ही अशा ठिकाणी जिथे एनर्जी ड्रेन आउट होते तिथे घेऊन नाही गेले पाहिजे. ओके. हं, दुसरी गोष्ट तुम्ही जर फिजिकल कार्ड्स घेतले, घेतले, तर काही नाही तुम्हाला मॅजिशियन कार्ड काढायचंय, बाकीचे कार्ड्स घेऊन शफल करून ते तुम्ही पॅक करून एका रुमालामध्ये पॅक करून तुम्ही तुमच्या कपाटात ठेवून द्या. एक कार्ड आहे ते, हं, ते तुम्ही तुमच्या देवाजवळ ठेवा. त्याला एनर्जाइज करा. हं, थोडेसे हात तुमचे हे करून त्याला तुमच्या हातात ठेवून एनर्जाइज करा, की माझी एनर्जी तू ॲब्झॉर्ब कर आणि माझ्या लाईफमध्ये पैशाच्या रिलेटेड आलेले जे ब्लॉकेज आहेत, त्याच्याबद्दल मला गाईड करा आणि माझे जे ब्लॉकेज आहेत ते हील करण्यासाठी मदत करा. हं, आणि ते कार्ड तुम्ही अगरबत्ती वगैरे जसं तुमच्या इष्टदेवी देवताला आवाहन करा, की हं. मला मदत करा यातून बाहेर निघण्यासाठी आणि ते कार्ड तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. ही खूप सिंपल मेथड आहे आणि करून बघायला काही हरकत नाही. येस. येस. ज्यांना पैशांचे प्रॉब्लेम्स आहेत, त्या सर्वांनी मॅजिशियन कार्ड लक्षात ठेवा आणि मॅमने अतिशय सुंदर पद्धतीने सगळं सांगितलेलं आहे. येऊयात पुढच्या प्रॉब्लेमकडे. येस. पैसा जरी आला, जर तो व्यक्ती हेल्दी नसेल, तर त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही. हं, हं. मी डॉक्टर आहे. मला हे फार जाणून घ्यायला आवडेल, की एखाद्याची हेल्थ सतत खराब होत असेल, हां, हां. एखाद्याच्या घरामध्ये असा पर्टिक्युलर व्यक्ती असतो, जो सतत आजारी पडतो. आमच्याकडे अशा बऱ्याच केसेस येतात, ज्यांच्या सर्व डायग्नोस्टिक टेस्ट केल्याच्यानंतर सुद्धा त्याच्या टेस्टमध्ये काही निघत नाही, पण तो सतत आजारी पडतो. त्याचे कनेक्शन्स कुठेतरी हां, इथे हां. दडलेले असतात पूर्वजन्मात म्हणा, कुठेही त्याच्या हं. कुंडलीमध्ये. तर अशा व्यक्तीसाठी त्याने सदैव आरोग्यमय राहावं, याच्यासाठी काय आहे कार्डमध्ये? सेम मॅजिशियन कार्ड. सेम. मॅजिशियन कार्ड इट्ससेल्फ अ वर्ड मॅजिशियन. हं, तुमच्या लाईफचा रिलेशनशिपचा प्रॉब्लेम आहे, हं, फायनान्सेसचा प्रॉब्लेम आहे, हेल्थचा प्रॉब्लेम आहे, हं, करिअरचा प्रॉब्लेम आहे. तुमचा प्रॉब्लेम जो पण आहे, हं, ते तुम्ही तसं एनर्जाइज करा. त्याला ते कमांड्स, ते इन्स्ट्रक्शन टाका हं, किंवा त्या रिक्वेस्ट करा. कमांड आणि इन्स्ट्रक्शन देणे इतके आपण मोठे नाहीच आहे. हं. रिक्वेस्ट करा, की रिक्वेस्ट करा. माझा हा हेल्थचा प्रॉब्लेम आहे. तर खरोखर नेमकं कुठे काय प्रॉब्लेम आहे, हं, ते मला एक समजू दे. आणि आपोआप तुम्हाला तसे विचार आणि आपोआप तुमच्यासमोर तशी गोष्ट येईल, की हं. त्याच्याने त्या गोष्टी ओपन अप होतील. तर अच्छा. मग त्या करिअरच्या असो, पर्सनल रिलेशनशिपच्या असो, त्या गोष्टींनी ह्या इझिली तुम्हाला कळेल. त्याचा म्हणजे आन्सर आपोआप तुम्हाला कळेल. हे मॅजिशियन कार्ड मल्टीपर्पज आहे. मल्टीपर्पज म्हणूनच आहे. त्याचं नाव मॅजिशियन कार्ड मॅजिशियन आहे. आहे. येस. ओके. काय होतंय, आजकाल सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मी माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये जर पाहिलं, तर म्हणजे 10 पैकी 9 मॅरेजेस अनसक्सेसफुल नाही म्हणता येणार, पण अनहॅपी म्हणता येतील. ते हां. हॅपी नाहीत. हॅपी मॅरिड लाईफ इज अ मिथ इन हां. सध्याच्या जगामध्ये. तर मला असं वाटतं, की हे हॅपी मॅरिड लाईफ जगण्यासाठी किंवा प्रेम मिळण्यासाठी काही आहे याच्यामध्ये एक व्हील रेमेडीज? ऑफ फॉर्च्यून कार्ड आहे सर. व्हील ऑफ फॉर्च्यून. व्हील ऑफ फॉर्च्यून. ओके. तर हे काय आहे ना, हॅपी मॅरिड लाईफचं मी बीइंग अ सायकॉलॉजिस्ट मी तुम्हाला सांगते. आजकाल आपल्याकडे ना ॲक्सेसिबल आहे आपला मोबाईल आणि हं. आपण खूप रील्स आणि स्क्रोल करत असतो. जर तुम्ही आजकालचे लग्नाचे रील्स बघितले, प्रत्येक मुलगी, मुलगा हे हिरोईन आहेत हं. आणि ते अगदी कर्ज काढून लग्न करतात. का तर जस्ट तो घागरा, ते प्री वेडिंग फोटोशूट हे ते. येस, तुम्हाला तुमच्या लाईफची एक फिल्म तयार करणं गरजेचं आहे. हं. पण ती अशी तयार करा, की जी प्रायव्हेट असावी, पब्लिक नसावी आणि तुम्हाला ते लाईफ एन्जॉय करायला पाहिजे. आज तुम्ही बघताय, की हिरो-हिरोईन कसे जगताय आणि ते जर तुम्ही इम्प्रिंट कराल, तर तसं होत नाही. म्हणजे माझ्या नवऱ्याशी मी ह्या विषयावर बोलले, तर माझ्या हसबंडने मला एकच गोष्ट सांगितलं, "हसबंड विल बी ओन्ली हसबंड. हं. इफ यू आर सर्चिंग आशिक इन द हसबंड, इट इज
इम्पॉसिबल. हं, आणि तो दिवस होता, मला डायरेक्टली कळलं की येस, धिस इज राइट. एक बॉयफ्रेंड काळ असतो, हं, त्यानंतर आपणच अट्टहास करतो, आपण लग्न करू, लग्न करू, दोघं मिळून लग्न करता हं, आणि मग तेव्हा सुरू होतं, तू पहिल्यासारखी नाही राहिली, तू हं, पहिल्यासारखा नाही राहिला. पहिल्यासारखा का नाही राहिलं? कारण तुम्ही 2च तासासाठी भेटत होते आणि मग फोनवर बोलायचे, हं, बरोबर? हं. आता तुम्ही 24 तास आहे. तुम्ही अगदी टूथब्रश पासून तर रात्री झोपेपर्यंत एकमेकांसोबत असता आणि एकमेकाच्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहिती असतात. त्यामुळे तो एक प्रेमाचा जो बबल असतो तो फुटतो आणि रिॲलिटीत कळतं, की अरे यार, हा तर भेटायला यायचा तेव्हा खूप हिरोसारखा दिसायचा. हा घरी तर नाईट ड्रेसमध्ये असा दिसतो. अरे ही तर भेटायला यायची, ही खूपच छान यायची. झोपून उठलेला ही चेहरा मेकअपवाला नसतोच. हो, हो. ही तर आता गाऊनमध्ये अगदी अशी दिसते. आणि मग जेव्हा त्या तुमच्या संकल्पना ब्रेक होतात, तेव्हा तुम्ही अनहॅपी जगण्याकडे जातात. हं, तर तुम्हाला त्या संकल्पना कळल्या पाहिजे, की नाही, धिस इज रिअलिस्टिक लाईफ, रील्स नाही. हं, आणि आजकाल कोणीच रील्सवर हॅपीनेस शिवाय काहीच पोस्ट करत नाही. हं, तर हे समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा तुम्ही एअरपोर्टचा एक फोटो टाकता, हं. तर तुम्ही घरनं तुम्ही बॅगा पॅक करताय 4 दिवसापासनं, तुमचे कपडे इस्त्री होतायत, त्याच्या तुम्ही मागचा स्ट्रगल टाकतच नाही. काहीच टाकत नाही. तुम्हाला एअरपोर्टवर किती रक्के-धक्के खावे लागताय, कसलं तिथे ट्रीट करताय, हे काहीच माहिती नसतं. तुम्हाला फक्त काय माहिती असतं, माझी ती मैत्रीण फॉरेनला गेली. हं. आणि मग तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत चालू करता. माझ्या त्या मैत्रिणीच्या नवऱ्याने तिचा बर्थडे तसा साजरा केला. साजरा केला. पण ती त्याच्या छातीवर बसून काय करून घेते, सॉरी टू से दॅट, हे तुम्हाला माहिती नसतं, बरोबर? हां. पीपल ऑल्वेज पोस्ट सक्सेस. सोशल मीडिया संपूर्णपणे हायपोथेटिकल येस. आहे. आणि त्याच्यामुळे मॅरेजेस ह्या इगोइस्टिक झाल्या आणि मग त्या कोलॅप्स होताय. तर जेव्हा आपण दोघं भांडतोय ना, तर मी माझा इगो मागे ठेवावा एक हं, दिवस. पुढच्या भांडणात तुम्ही तुमचा इगो मागे ठेवा. हे भांडण तेव्हा मिटून जाईल. हं, जर आपण दोघंही हिरो-हिरोईन आहे आणि आपण दोघंही मारामारी करणार, दोघांनाही मरावंच हं. लागणार आहे. बरोबर. तर अनहॅपी मॅरेजेस इथे असतात. राहिला प्रश्न दुसरा, इफ यू वॉन्ट टू हील मॅरेजेस, हं, सिंपल मेरिडियन डक्स येतात. क्रिस्टलमध्ये सांगते. हं, जे रोज क्वार्ट्सचे असतात, हं, ते तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये ठेवा. हं. ओके. आणि ते पण एनर्जाइज करून ठेवा. त्याचं एनर्जायझेशनचं येस. सांगते तुम्हाला, की तुम्ही ते घेतले ते अगदी ₹500 पर्यंत मिळतात. मेरिडियन डक्स. त्यांना तुम्ही चांगलं वॉश करा रनिंग वॉटरमध्ये 2-3 मिनिटासाठी. जेव्हा फुल मून असतं, पौर्णिमा असते, हं, पौर्णिमेच्या प्रकाशात ते रात्रभर तुम्ही बाहेर ठेवा हं, गॅलरीमध्ये. मग ते चार्ज होतात. मग त्याच्यानंतर परत तुम्ही तुमच्या एनर्जीने त्याच्यात तुम्ही आवाहन करा, की मी आणि माझी पती हं, किंवा माझी पत्नी, हं, पुरुष असेल तर, हं, आम्ही खूप सुखाने संसार करतो आणि या मेरिडियन डकसारख्या आम्ही एकमेकांसोबत कनेक्टेड आहोत आणि प्रामाणिक आहोत आणि हं, आमच्यामध्ये येणारे प्रॉब्लेम हे आधीच सॉल्व्ह झालेले असतील हं, आणि आम्ही हे लाईफ खूप प्रॅक्टिकली प्रेमाने जगतोय. हं. भावनिक आणि शारीरिक, आणि हे मानसिक दोघांनीही करायचंय. कोणी एकाने करा हं, आणि ठेवा ते तुमच्या बेडरूममध्ये. हं, भावनिक, शारीरिक, मानसिक, सोशली आम्ही एकमेकांशी खूप स्ट्राँग आहेत हं. आणि आमचं प्रेम हे दिवसेंदिवस अगदी फुलत पवित्रतेपर्यंत आहे. जाते आणि हं, फुलत आहे हं, आणि आम्ही कायम असे एकत्र आहे. हे तुम्ही दर पौर्णिमेला चार्ज करून ठेवा. तुम्हाला कळेल. दुसरं आहे आपलं व्हील ऑफ फॉर्च्यून कार्ड. हं, तेही सेम एनर्जाइज करून तुम्ही तुमच्यासोबत ठेवा. हं, फक्त एकच कंडिशन आहे, बाथरूम किंवा वॉश बेसिन किंवा किचन हं. सिंकमध्ये घेऊन नका जाऊ, जिथे डिप्लीट एनर्जी असते. अच्छा. बस या छोट्या-छोट्या गोष्टी करून पण खूप साऱ्या गोष्टी सॉल्व्ह होतात. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतातच. ओके. आता पैसा झाला, आरोग्य झालं, हं, हं. हॅपी मॅरिड लाईफ झाली. येस. आजकाल ना डिप्रेशन खूप लोकांना आहे. हं, हं. डिप्रेशन असेल, निगेटिव्ह थिंकिंग असेल किंवा ओव्हर थिंकिंग असेल. हे विचारांशी रिलेटेड आजार जे आहेत ना, अगदी कॉमन आहेत. प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला हे आहेत. मी तर म्हणतो प्रत्येक व्यक्तीला आहेत, कमी जास्त प्रमाणामध्ये. याच्यासाठी काही रेमेडीज आहेत? एक तर लोकांना छोट्याशा उदास झालेल्या वातावरणाला पण मी डिप्रेस आहे असं म्हणतात. हां. लोकं जेव्हा खरोखर डिप्रेशनला फेस करतील ना, हं, तेव्हा त्यांना कळेल की डिप्रेशन हे आहे की मी मेलेलो बरा. हं. तर म्हणजे मराठी भाषेत म्हटलं तर शिंकलं तरी मी डिप्रेशनमध्ये आहे असं झालेलं आहे. तर अगदी रॉ लँग्वेजमध्ये जशा आपल्या आजी बोलायच्या तसं आपण बोलू शकत नाही, हं, राइट? तर दुसरी गोष्ट, कुठल्याही छोट्या गोष्टीला ना, प्रत्येकाला जसं सोशल मीडिया, प्रत्येकाला फक्त सक्सेस स्टोरी टाकायची असते, हं, की के-टी-एम बाईकवरच बसायचं असतं. कुठल्याच मुलाला ॲक्टिवावर कॉलेजला जायचं नसतं. बुलेटच पाहिजे, हं, गॉगलच पाहिजे. या हं, अनरिअलिस्टिक लाईफमुळे लोकं उदास होत आहेत. तर मला असं वाटतं, कुठल्याही हीलिंग मोडॅलिटीला जाण्यापेक्षा रिॲलिटी चेक करा, की खरोखर माझे पेरेंट्स, माझा नवरा, माझी बायको, ह्या आपण स्टारडमकडे जातोय, त्या गोष्टी अचीव्ह केल्या आहे का? मी स्वतः हं, व्यक्तिमत्व म्हणून. हं, मला जर आज कॅमेराच्या समोर बसायचं आहे, तर हे मी अर्न केलेलं आहे. यात हं, माझ्या आई-वडिलांचा, माझ्या हसबंडचा, माझ्या मुलींचा रोल काय? तर सपोर्ट.
हं. पण मी पहिल्या दिवशीच टॅरो कार्डचा डेक हातात घेतला, ऑनलाईन क्लास केला आणि मला 4 पॉडकास्ट करायचे. हे जर मी ठरवलं तर मला कुठेतरी मेंटली इम्बॅलन्स आहे, राइट? तर आपल्याला आपला बॅलन्स शोधणं खूप गरजेचं आहे. हं. डिप्रेशनमध्ये जाण्याच्या आधी. डिप्रेशनमध्ये जाण्याच्या आधी आपण विचार केला पाहिजे, की मी कुठल्या व्यक्तीमुळे जातोय, तर खरंच ती व्यक्ती वर्थ आहे का? जर हं. ती वर्थ असती तर माझी ही सिच्युएशन नसतीच, अगदीच. राइट? तर आपण आपल्या सिच्युएशनला पहिले क्रॉस चेक केलं पाहिजे. हं. त्यानंतर जर तुम्हाला पॉवरलेस फील होतंय काही कारणाने, तर मग तुम्ही एम्परर कार्ड तुमच्यासोबत ठेवा. ओके. सेम चार्ज करा, तुमच्यासोबत ठेवा आणि त्याला एनर्जी द्या, की मी जे पण काही करेल त्यात माझं सक्सेस असलं पाहिजे. हं. माझा आविर्भाव असा असला पाहिजे, की माझा फायदा व्हायला पाहिजे, पण दुसऱ्याचा तोटा नको व्हायला. हं. कुठलीही व्यक्ती जबरदस्तीने किंवा कुठलीही व्यक्ती तिच्या इच्छेविरुद्ध माझ्या आयुष्यात नको. हे असं चार्ज करून तुमच्यासोबत ठेवा. यू विल सी मिरॅक्युलस डिफरन्स, की तुमच्या लाईफमध्ये येणाऱ्या अपॉर्च्युनिटीज, तुम्ही लोकांना भेटतायत, हं. लोकांवर तुमचा एक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव होतोय आणि हं. जे तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टीने, सोशल मीडियाने, याच्याने त्याच्याने डिप्रेशन येतंय किंवा मोठंही असेल, खरोखर काही कारणाने, ऑटोमॅटिकली ते हील व्हायला सुरुवात होते. एम्परर कार्ड. एम्परर कार्ड. अच्छा. लग्न जमत नाहीयेत आजकाल मुलांची. तर लग्न जमत नाहीये मुला-मुलींची, तर त्याला कारण ते स्वतःच आहे. अच्छा. कारण एक्स्पेक्टेशन्स खूप हाय आहेत. हाय एक्स्पेक्टेशन्स आहे, अनरिअलिस्टिक एक्स्पेक्टेशन्स आहेत. बरेच रील्स आपण बघतो, स्पेसिफिकली मुलं करता, की मुलींना कार पाहिजे, हं. 70-75 लाखाचा पॅकेज असलेला मुलगा पाहिजे, स्वतःचं घर हं. पाहिजे आणि परत त्याचे आई-वडील पण सोबत नको. तर असा मुलगा तर आपल्याला ChatGPT किंवा याच्यावर बनवून घ्यावं लागेल. एआय थ्रू. पण हां, हं. एआय थ्रू. पण स्वतःच्या घरी त्या बघत नाही, की माझ्या वडिलांचं एवढं स्ट्रगल आहे, तर किती वर्ष लागले त्यांना घर बनवायला. हं. खरोखर मी जर फॉर्च्युनरवाला मुलगा बघतोय, तर माझ्या घरात पण एक पजेरो उभी आहे का? हं. हे बघायला पाहिजे त्यांनी. पण हं. अनरिअलिस्टिक एक्स्पेक्टेशन असल्यामुळे मुला-मुलींचे लग्न जमत नाही, जर ते अरेंज मॅरेजमध्ये जात असेल. हं. लव्ह मॅरेजमध्ये प्रॉब्लेम असा आहे, की एम्पल ऑफ ऑप्शन्स आर अवेलेबल. हं. मुलांकडे जर 2 अपॉर्च्युनिटी असेल, तर तिथे मुलींकडे 200 असतात. या पण क्लॅशमुळे या क्लॅशमुळे हां. हे लग्न जमत नाहीये. हं. आणि मग मुलांचं असं असतं, की केलं तर 8 वर्षाच्या प्रेमाच्या मुलीशी नाही करणार आणि हं. केलं तर 3 महिन्यात सापडलेल्या मुलीशी पण करेल. हं. मुलांचं काम हे पूर्णपणे मूडवर डिपेंड असतं आणि मुलींचं काम हे पूर्णपणे इमोशन्सवर डिपेंड असतं. तर जेव्हा हे प्रॅक्टिकॅलिटी आणि इमोशनॅलिटीचा जेव्हा जो ब्लेंड क्लॅश होतो, हं. तेव्हा लग्न तुटतात, लग्न जमत नाही. हं. त्यातही तुम्ही लव्हर्स कार्ड ठेवू शकता सोबत, मेरिडियन ओके. डक्सही ठेवू शकता हं. सोबत किंवा सेम जसं मेरिडियन डक्स असतात, तसंच एक टॉवर मिळतं, हं. जॉइंट टॉवर मिळतं सेम याचंच रेड क्वार्ट्सचं, हं. हं. रोज क्वार्ट्सचं. ते तुम्ही तुमच्या रूममध्ये ठेवा. हं. यू विल फाइंड आउट द आयडियल पार्टनर फॉर यू. जो अच्छा. आहे तो खरोखर टिकेल. तुमच्यासोबत खरोखर तुमच्यासाठी असेल तर तो टिकेल. हां. नसेल तर त्याचे जाण्याचे मार्ग मोकळे होऊन तुम्ही एक शांत स्थितीत याल आणि राइट पार्टनर तुमच्या लाईफमध्ये येईल. अच्छा. येस. हे झालं लव्ह कार्डसाठी. काय आहे प्रॉब्लेम्स तर खूप सारे आहेत याच्यामध्ये. हां. मला तुम्हाला विचारायचे तुमचे अनुभव याच्यामध्ये. काही असे जबरदस्त अनुभव जे अ, एकतर फनी असायला हवेत आणि एकतर फार सीरियस प्रॉब्लेम होता. एखादी अशी केस जी फार सीरियस होती, जी तुम्ही हील केलेली आहे आणि एखादी फार फनी आहे ज्याच्यामध्ये काहीही तथ्य नव्हतं. पण ते फनी ओरिएंटेड असे काही किस्से आहेत का तुमचे? ओके. तर आय विल स्टार्ट विथ द लाइटर मोड, फनी हं. मोड, हं. की माझ्याकडे एक लेडी आली आणि ती असा दावा करत होती, की तिच्या नवऱ्याचं तिच्यावर प्रेम नाही. तिची सासू तिला इन्फ्लुअन्स करतीये, त्याला इन्फ्लुअन्स करतीये हं. आणि हे तिच्या तर सगळ्याच सुनांचा प्रॉब्लेम आहे. हो, तो युनिव्हर्सली सुनांचा प्रॉब्लेम आहे आणि हां. सासवांचा प्रॉब्लेम आहे, हां. की माझ्या मुलाला माझ्या सुनेने हायजॅक केलं. हां. तर तो ब्रह्मदेवालाही सॉल्व्ह करता येणार बरं. नाही. आपण त्यात पडायलाच अच्छा, नको. तुम्ही कसं सॉल्व्ह केला? तर तेव्हा मग मी कसं सॉल्व्ह केलं, जेव्हा मी कार्ड स्टार्ट केले, पहिले 2-3 प्रश्न विचारले, तर ती खूप व्हिक्टिम प्ले करत होती. हं. जेव्हा मी कार्ड शफल करायला लागली, तेव्हा मला कळालं, की ॲक्चुअली ती लेडी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये आहे आणि ती म्हणजे गोष्ट तिचं बाहेर अफेअर हो. आहे. अरे आणि वाह! ती गोष्ट तिला ती गोष्टीतनं तिला कळत नाहीये. नवरा चांगला असून सुद्धा तिला ती गोष्ट कळत नाहीये, की मी आता ह्याच्याशी कसं डील करू. हं. तर मग हे भांडं कसं तरी त्याच्या डोक्यावर फोडलं पाहिजे आणि ह्या हं. गोष्टी त्याच्यावर लादल्या पाहिजे. मग मी याच्यातनं बाहेर निघेल आणि तिला हे शोधायचं होतं, की माझ्या नवऱ्याचंही काही आहे का? अरे म्हणजे बापरे! जर त्याचं असेल तर मला चेकमेट करता येईल आणि मग बाहेर निघून जाता. मग मी तिला सरळ-सरळ सांगितलं, "हे बघ, हं. त्याचं काहीच नाही कारण त्याच्या कामाचा डोंगर खूप जास्ती आहे. हं. एक तर त्याची पर्सनॅलिटी थोडी अपीलिंग नसल्यामुळे त्याला ते चांगलं माहिती आहे, त्याच्यामुळे तो ह्या फंद्यात पडत नाही.
तुझी मुलगी आणि त्याला आई त्याची लायकी माहिती. लायकी म्हणण्यापेक्षा त्याला माहिती त्याचा कुंपण कुठपर्यंत हां, आहे, तो हां. तेवढाच पळतो. हां. तर ते आहे आणि तू जे करती आहे ॲक्चुअली त्याच्याने तुझी मेंटली आणि फिजिकली एनर्जी डिप्लीट होती आहे. हं. एक तुम्ही तुमचे अ, म्हणजे व्यावहारिक संबंध ठेवणं वेगळं आहे. पण तुमचे वैवाहिक संबंध जेव्हा तुम्ही बाहेर खराब करता, हं. तेव्हा तुमची एनर्जी खूप प्रमाणात डिप्लीट होते आणि मग ती हं. तुम्हाला खूप डिस्टर्ब करते. तर त्यामुळे तुझे प्रॉब्लेम्स वाढतायत. एक तर तू निर्णय घे, नवऱ्यासोबत राहायचे की हं. तुझ्या एक्स्ट्रा मॅरिटल हं. लव्हरसोबत निघून हं, हं. जायचंय, त्यानुसार. मग ती खूप शॉक झाली. त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी तिने मला फोन करून सॉरी वगैरे बोलले, की "मी तुमच्याशी खोटं बोलली होती. हं. पण मला कळतच नव्हतं एक्झॅक्टली प्रश्न कसे विचारायचे, काय. हं. पण मला आय एम सरप्राईज की तुम्ही हे कसं सांगितलं." हं. पण मग त्याच्यानंतर तिने परत गाईडन्स घेतलं, काय करायला पाहिजे, काय नाही हं, आणि हं. कसं तिने यातनं बाहेर हं. यायला पाहिजे. हं. आणि फायनली सोल्युशन असं होतं, की शी इज विथ हर हसबंड आणि ॲज इट इज बॉयफ्रेंड तर काही घेऊन जाणाऱ्यातले नसतातच. हं. एक्स्ट्रा मॅरिटलमध्ये हां. 100त एखादा असेलही बिचारा. हं. पण जी दुसऱ्याची गोष्ट आहे ती दुसऱ्यालाच असणं गरजेचं आहे. मग ते आम्ही हील करून प्रॉपर रिलेशनशिप एस्टॅब्लिश करून नाऊ शी इज लिव्हिंग हॅपी मॅरिड लाईफ. नवऱ्यासोबत. येस, येस, येस. हां, व्हेरी ओके. नाईसली आणि तो मुलगा आहेच चांगला. हं. व्हेरी म्हणजे कार्ड्समध्ये दिसत होतं जेव्हा तिने मला नंतर डिटेलमध्ये सांगितलं, ॲक्चुअली जेन्युइन गाय ही इज. ओके. येस. ग्रेट. आणि ॲक्चुअली एखादा फार सीरियस प्रॉब्लेम आलेला? एकदा ना मी ऑफिसमध्ये नव्हती आणि माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगी आली आणि तिने सांगितलं, की मला तुमचा रेफरन्स इथनं-इथनं मिळालेला आहे अँड शी इज व्हेरी फ्रॉम रिनोन्ड फॅमिली ऑफ हं. आर-सिटी हं. आणि मला आत्ताच्या आत्ता तुमच्याकडे ना काउन्सिलिंग करायचं आहे. म्हटलं ठीक आहे चालेल. तर मी अगोदर तिची काउन्सिलिंगला सुरुवात केली. मग ती म्हणाली, की "मैम आप टैरो कार्ड" शी इज हिंदी भाषिक मुलगी. हं. "आप ना मुझे टैरो कार्ड से बताइए, मेरी शादी हुई है, तो ये राइट है, नहीं है ये लोग." अँड त्यांचं असंच लव्ह मॅरेज झालेलं होतं. पण ती ना खूप अग्रेसिव्ह होती. तिच्याशी हं. बोलता-बोलता जर थोडंसं बॅक आन्सर्स केले, तिला उत्तर दिलं ना, तर ती डायरेक्टली मारायची. म्हणजे हं. तिने सासूलाही मारलं, नवऱ्यालाही मारलेलं होतं. तर ते तिने मला नाही सांगितलं. तिच्या नवऱ्याने तिचे नवऱ्याला 2 मारलेलं होतं मीन्स हिट फक्त? हिट म्हणजे हां, चांगलं नखं हां. वगैरे काढलेले ओके. होते. अच्छा. चांगलं चांगलं धोपटलं होतं ह्या धुतला भाषेत होता. हां, सांगेल मी. ओके. तर तिचा नवरा बाहेर बसलेला होता. ही केबिनमध्ये बसलेली होती. तर मी म्हटलं, "ठीक आहे, मी टॅरो कार्ड्सने सांगते." ती सांगितलं, "माझे 2 कानाखाली मारल्या त्याने सकाळी आणि मला वाटत नाही हे लग्न टिकेल. मी माझ्या आई-वडिलांची एकटी मुलगी आहे. तर तुम्हाला काय वाटतं, मी हे कंटिन्यू करायला पाहिजे?" जेव्हा कार्ड्स बघितले तर पहिल्या 4थ्या प्रश्नालाच कळालं, की ही खोटं बोलतीये. अच्छा. मग मी तिला विचारले, की "काय आहे नेमकं? खरं हं. सांग." हं. तर मग ती सांगत होती, "नाही, त्यांनी मला 1 वर्षापासून असं ट्रीट केलं म्हणून मी आता हात उचलला हे ते." मग मी म्हटलं, "मला तुझ्या नवऱ्याशीही बोलायला आवडेल." त्यांनाही हं. मध्ये बोलवलं. मग सांगितलं, की "ही खूप अग्रेसिव्ह आहे, खूप मारते, खूप हे करते." मग ह्या गोष्टी सगळ्या झाल्या. मग त्यातनं कळालं, की तिने तिच्या आई-वडिलांची लहानपणापासून फाईट बघितलेली आहे. वडील अच्छा. खूप आईला छळायचे. मग ते तिने पिकअप केलेलं आहे. हे कशातून टॅरो कार्डमधून समजलं? टॅरो कार्ड आणि काउन्सिलिंगमध्ये कळालं आणि एकाच बरं. दिवसात कळालं अगदी. ती मुलगी आणि तिचा हसबंड कमीत कमी माझ्याकडे 3 तास बसले होते. मग त्यातनं कळालं. कार्ड्स बघता-बघता प्रॉब्लेम कुठे आहे ते कळालं. त्या मुलाच्या भावाने 2 वर्षापूर्वी कुठलीतरी विद्या शिकत होता तो हं. आणि त्या विद्येत तो असफल झाला आणि तो इतका डिप्रेस गेला, की तो लोकांची विष्ठा शोधायचा खाण्यासाठी आणि त्याला ती विद्या कंप्लीट करण्यासाठी. पण त्याला ती काही मिळालीच नाही. मग त्याने सुसाईड केलं. तर त्याच्या सुसाईड एनर्जीचा यांच्या सगळ्या फॅमिलीवर इतका इम्पॅक्ट होता, हं, हं. त्या सुसायडल गोष्टीमुळे इतका जास्त इम्पॅक्ट होता, की यांच्या लाईफमध्ये कुठल्याच गोष्टी चांगल्या चालत नव्हत्या आणि सतत त्यांच्या घरात भांडणं व्हायचे. सतत प्रत्येकालाच सुसायडल थॉट होते. ह्या मुलीनेही 2 वेळा सुसाईड ट्राय केलेला अरे होता. बापरे! हो. प्लस तिने तिच्या सासू-सासऱ्यांनाही बसून समजवलं होतं, की तुम्ही सुसाईड कसं केलं पाहिजे आणि का केलं पाहिजे. तर ही ती गंभीर केस होती आणि मग तिच्या नवऱ्याला हे माहिती नव्हतं. तो मुलगा जरा त्याची एनर्जी ॲक्चुअली जरा स्ट्राँग होती आणि तो मुलगा देवधर्माकडे जास्ती होता. अच्छा. त्यामुळे त्याला ते कळत होतं. पण ही मुलगी सतत आणि ही मुलगी कधी छोटी-मोठं भांडण झालं ना, ती बॅगही पॅक करत नव्हती, काही नाही. एक साधी स्लिंग बॅग घ्यायची आणि डायरेक्टली तिच्या आई-वडिलांकडे निघून जायची, जे की दुसऱ्या स्टेटमध्ये राहतात. मग तिच्या आई-वडिलांनाही कळत नव्हतं, की तिला कशी मदत करायला पाहिजे. हिचं इतकं चांगलं लग्न करून दिलेलं आहे. मग या सगळ्या गोष्टी का होतायत त्यांनाही कळत नव्हतं.
जेव्हा आपण कार्ड्समध्ये बघितलं, तर त्या मुलाच्या ज्याने आत्महत्या केलेला आहे, त्या मुलाच्या खूप साऱ्या गोष्टी जशाच्या तशा घरात आहे. जो ती विद्या प्राप्त करण्यासाठी ज्या प्रॅक्टिसेस करत होता, त्याच्या विद्या त्या गोष्टी, त्याच्या अनवॉन्टेड गोष्टी. मग त्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितलं, की अशा गोष्टी आहेत तुमच्या घरात, हं, त्या डिक्लटर करा. ही एनर्जी चेंज करा. अशा छोट्या-छोट्या रेमेडीज आहेत, त्या करा. मेजर काही गोष्टी तुम्हाला शिफ्ट कराव्या लागतील घरातल्या, त्या शिफ्ट करा. हं, आणि त्याच्यानंतर तुमच्या घरातली एकंदरीत एनर्जी चेंज होईल हं. आणि त्यानंतर तुम्हाला कसं लाईफ जगायचं त्याचं एक गाईडन्स केलं आणि आपण त्यांना एक प्रॉपर रस्ता दाखवून त्यांचं लाईफ सेट केलं. तर इथे केस अशी होती, की जर ह्या गोष्टीचे चेंजेस त्यांनी केले नसते, तर 3 ते 6 महिन्यात पूर्ण फॅमिलीच त्यांची संपण्यात आली असती. अच्छा. कारण त्याने तयार केलेल्या त्या विद्येचा आणि अधुऱ्या सोडलेल्या त्याच्या त्या प्रॅक्टिसचा खूप प्रभाव फॅमिलीवर झालेला होता. त्याच्यामुळे सगळेच लोकं असे विस्फोलित होते आणि ती मुलगी आणि त्याची खूप अटॅचमेंट होती आता काय तिच्या. कंडिशन आहे त्या फॅमिलीची? व्हेरी नाईस. दे आर लिव्हिंग व्हेरी नाईस. शी इज प्रॅक्टिसिंग हर डेंटिस्ट्री. हर हं. हसबंड इज इंटू द ती डेंटिस्ट कन्स्ट्रक्शन. होती? येस, डेंटिस्ट. ओके. आणि ती प्रॅक्टिस करते. हर हसबंड इंटू कन्स्ट्रक्शन. तो पण चांगला आहे. आणि फॅमिलीचं हे एक हॉटेल आहे. तर तिचे मदर इन लॉ, फादर इन लॉ ते हॉटेल व्यवस्थित चालवत. तर काही गोष्टी त्या मुलाच्या राहिल्या होत्या. त्याने म्हणजे ज्या मुलाने सुसाईड केलेलं तिच्या दीराने, हं, तर तोही इतरांच्या प्रभावात काही विद्या शिकत होत्या. हं, तर त्या अ, माहिती नाही त्या कुटपत काय होत्या, काय हं. शिकत होत्या ते कधी त्या माहिती नलिफाय नाही. झाली का ती एनर्जी जी ब्लॅक एनर्जी येस, होती त्या येस, येस. घरामध्ये? आपण त्या मुलाची जी राहिलेली ह्या गोष्टी होत्या ना, अपूर्ण ठेवलेल्या गोष्टी त्या कंप्लीट केल्या आणि त्यालाही त्यांनी फॅमिलीने त्याच्यासोबत कसं कंप्लीशन करायचं ते एक ओके. आपण सायकॉलॉजी पण कंप्लीट करून घेतलं आणि प्लस स्पिरिच्युअल रेमेडीजनी त्यांना आपण हेल्प केली. अच्छा. तुम्ही येस. या दोनही केसेस सांगितल्यात आणि आत्तापर्यंत आपण जे बोलतोय त्याच्यातून मला तुम्ही ॲज अ टॅरो रीडर किंवा एक सोल हीलिंग किंवा एक स्पिरिच्युअल हीलिंगमध्ये फार मास्टरी तुमची असेल आणि इथून पुढे अजूनही होईल का वाटतंय? कारण तुमचा जो जबरदस्त ब्लेंड आहे, एकतर तुम्ही सायकॉलॉजिस्ट येस. आणि वरून स्पिरिच्युअल हीलिंग येस. हे डेडली कॉम्बिनेशन तुमच्यात आहे आणि ते आत्ता बघायला मिळतंय. शेवटचे 2 प्रश्न आहेत. पहिलं तर एक तुम्ही सांगितलं, की ही जी विद्या आहे टॅरो रीडिंग हं, हं, हं. ती फॉरेनमध्ये जन्माला आलेली आहे किंवा हं. ते सायन्स किंवा ते टेक्निक आहे ते फॉरेनमध्ये हे आलेले आणि तुम्ही मध्ये एकदा बोलताना असं सांगितलंत, की तुम्ही कुंडली काढता. हं, हं. त्यांचे जन्मवेळ हं, हं, हं. किंवा त्यांचं जन्मनाव हे सगळं काढता. फॉरेनला जेव्हा ही विद्या किंवा ही टेक्निक वापरली जात असेल, तिथे तर हा प्रकार होत नसेल? होतो ना सर. तिथेही नेटल चार्ट हा फॉरेनला यूज केला जातो. आपल्या इकडे मग तो कुंडली नेटल यूज चार्ट केले जाते. जन्म वेळ आणि जन्माच्या आधारेच बनवला जातो? हो, हो, हो. नाव, बरं. जन्मवेळ, जन्माच्या आधारे जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण ओके. या गोष्टीने तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात हे आणि त्या तिथेही वापरलं जातं? येस, येस, येस. तिथेही वापरलं जातं. पण ओके. त्यांनी व्हेरिफाय केल्यावर आपण जास्ती प्रभावीपणे वापरतो. अच्छा, येस. ठीक आहे. म्हणजे ते अप्रूव्हल तिकडूनच आलेलं आहे असं थोडक्यात. येस, येस, येस. अच्छा. दुसरा प्रश्न माझा हा होता, की आत्ताशी मगा तुम्ही जी केस सांगितली त्याच्यामध्ये फार काही ब्लॅक पॉवर किंवा ब्लॅक हं, मॅजिक हं. झालेलं होतं हं. त्याच्यासोबत, त्या मुलासोबत आणि हं, हं. तीच एनर्जी रिप्लिकेट यांच्या लाईफमध्ये झाली हां, होती. पूर्ण घरावर. हां. हं. आणि त्यामुळे यांची लाईफ डिस्टर्ब झाली होती. हं. तुमच्याकडे जेव्हा अशा केसेस येतात, ही एक झाली, अशा बऱ्याच केसेस असतील. मला हा प्रश्न विचारायचा आहे, की तुम्ही जेव्हा या सर्वांशी डील करत असता, तेव्हा तुमच्यावरती असा काही परिणाम होतो याचा किंवा तुम्ही स्वतःला कसं प्रोटेक्ट करता याच्यातून? पहिली गोष्ट बिंग अ सायकॉलॉजिस्ट ना, जसं तुम्ही डॉक्टरी केलेली आहे. हं. आपल्याला आधी शिकवलं जातं हाऊ टू बी डिटॅच्ड. ओके. राइट? हं, तर ते शिक्षण घेताना जेव्हा डिटॅचमेंट शिकवली जाते ना, तर हं. त्यामुळे त्यांचा अभाव-प्रभाव आपल्यावर येत नाही. दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही एनर्जी हीलिंग या प्रोटेक्शन मधनं करतात. हं, हं. एनर्जी हीलिंग जेव्हा शिकवलीच जाते, तेव्हा तुमचे गुरु असतात. तुमचे त्या एनर्जी हीलिंग शिकवणारे जे मास्टर्स असतात, ते तुम्हाला शिकवतात, की फर्स्ट तुम्ही तुमचा ऑरा तुम्हाला क्लीन केलं. तुमची शारीरिक जी पेरिफेरी आहे, ती पहिले प्रोटेक्ट करा. हं, म्हणजे तुमच्या अवती-भोवती एक कुंपण असलं पाहिजे, हं, इनव्हिजिबल. हं, त्याच्यानंतर तुम्ही लोकांशी बोला. तर त्यांची एनर्जी तुमच्या ऑरामध्ये, तुमच्या लाईफमध्ये येणार नाही. हं, तर ह्या गोष्टी प्रॅक्टिसमध्ये तुम्ही करता, तेव्हा तुम्हाला कुणाची एनर्जी डिप्लीट करत नाही, कुणाची हं, एनर्जी तुमच्यावर प्रभाव टाकत नाही. तेव्हा तुम्ही फक्त सोल्युशनवर काम करता. मग जसं तुम्ही बघता, की आपले जे खरोखरचे साधू संत आहेत, त्यांना कुठली एनर्जी डिप्लीट करत नाही. आज त्यांना हजारोने लोकं प्रश्न विचारतात. हं. कुठली एनर्जी डिप्लीट करत नाही, कारण त्यांचं चॅनलायझेशन ते असतं. तसं आम्ही एकदम छोट्या लेव्हलवर काम करतो, तेव्हा आम्ही आमच्या एनर्जीला पूर्ण प्रोटेक्ट करून मगच काम करतो. तर नाही होत ओके. कुठलाही. अगदी शेवटचा प्रश्न आहे. जेवढे स्पिरिच्युअल हीलिंगवाले लोक मी हं. पाहिलेले आहेत किंवा टॅरो रीडर जे फिल्ममध्ये दिसतात, हां, हां. सीरियल्समध्ये हं. दिसतात,
त्यांचा गेटअप फार वेगळा असतो. तुमचा अच्छा. गेटअप फार वेगळा आहे. म्हणजे हातामध्ये, गळ्यामध्ये माळा, अंगठ्या, भरपूर सारे क्रिस्टल्स हां, हां. किंवा काय-काय ते किंवा त्या वेणीमध्ये सुद्धा काही-काही हो. गोष्टी घातलेल्या असतात. तसा तुमचा गेटअप तसा का नाहीये किंवा तो तसा का आहे? हा माझा प्रश्न आहे. ती प्रत्येकाचं एक बिलीफ सिस्टम असतं. काही लोकं रुद्राक्ष माळा, हं, खूप सारे स्टोन्स, खूप सारे क्रिस्टल्स हं. आणि जसं तुम्ही सांगता, की वेणीमध्ये हर्ब्स असतात, हं, हं, गळ्यात हं. हर्ब्स असतात. मी खूप मिनिमल गोष्टींमध्ये स्वतःचं काम भागवून घेते. एक तर मी सांगेल, की माझ्या कुंडलीचे ग्रह खूप उच्चज असल्यामुळे मी खूप प्रोटेक्टेड आहेत. ओके. मी एक खूप चांगल्या मुहूर्तावर आणि खूप चांगल्या दिवशी जन्माला आल्यामुळे हं, माझ्याकडे प्रॉब्लेम्स हे खूप कमी आहे हं, आणि सोल्युशन्स खूप जास्ती आहे. ती दैवी शक्ती दैवी कृपाच आहे माझ्यावर. मी हं, मिनिमल गोष्टींमध्ये काम करते. जसं की मला आमचे एक मित्र आहे जे रिस्ट वॉचमध्ये एक्सपर्ट आहेत. त्यांनी हं, सांगितलेलं आहे मला कशा प्रकारचं वॉच वेअर करायचं हं. आणि क्रिस्टलमध्ये मी डील करते. तर मला म्हणजे मी क्रिस्टलमध्ये हीलिंग करते. तर मी एक स्पेसिफिक एकच क्रिस्टल वेअर करते ओके. आणि माझी एनर्जी खूप हाय आणि खूप लो नको व्हायला, तर सटल राहायला पाहिजे म्हणून मी पर्ल्स यूज करते. तर हं. मिनिमल गोष्टींमध्ये मॅक्सिमम रिझल्ट्सचं काम करते ओके. आणि प्लस माझे ग्रह नक्षत्र खूपच चांगले आहेत. त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी यूज करायची गरज खूप कमी आहे. पण मग मी धातूंचं ब्लेंड करते. जसं की चांदी आपल्या माझ्या शरीरावर माझ्या राशीनुसार, किंवा ग्रहानुसार. ग्रहांनुसार किंवा माझ्या एनर्जीसाठी गरजेची आहे. तर मी बघाल तुम्ही, की मी चांदीचं एक ब्रेसलेट घातलेलं आहे. माझ्या हं, पायात चांदी आहे, कमरेला चांदीची चेन आहे, एक चांदीची अंगठी आहे, हं. व्हाईट गोल्ड आणि गोल्ड मिक्स आणि माझ्या साठी डायमंड्स खूप चांगले आहेत. तर डायमंड रिंग वेअर करणं. ओके. तर मी ज्वेलरी पण वापरते, तर ती एक ब्लेंडने वापरते, जी माझ्यासाठी खूप योग्य असली पाहिजे आणि वॉचेस पण वापरते, तर मी ते कन्सल्ट करून वापरते. तर ओके. आम्हीही कन्सल्ट करतो अच्छा. आणि आम्ही एनर्जीवर काम बिलीव्ह करतो. करता आणि येस, काम येस, येस. करता. जबरदस्त पॉडकास्ट झालेला आहे. वन ऑफ द माय फेव्हरेट हो, थँक यू आणि सो खूप मच. छान पॉडकास्ट झालेला आहे. एक विषय आपण छोटासा घेतला आणि त्याच्यावरती इतक्या डिटेलमध्ये येस. आपण प्रत्येक माझ्या प्रश्नाचं तेवढ्याच छान पद्धतीनं उत्तर दिलंत. प्रेक्षकांना हा पॉडकास्ट खूप जास्त आवडणार आहे याची मला सुद्धा खात्री आहे. थँक यू. आणि प्रेक्षकांना मी थोडंसं आश्वस्त करू इच्छितो, की मॅमसोबत हा आपला पहिला पॉडकास्ट आहे, पण शेवटचा नाही. याच्यानंतर सुद्धा आपले काही पॉडकास्ट त्यांच्यासोबत होणार आहेत. त्या बाकीच्या जेवढ्या काही स्पिरिच्युअल मॉडॅलिटी शिकलेल्या आहेत किंवा ज्या पद्धतीने हील करतायत, तर तो एक-एक टॉपिक घेऊन पुढे सुद्धा आपण तुमच्या भेटीला येणार आहोत. नक्कीच. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला, हे नक्की तुम्ही आम्हाला कळवा. लाईक, शेअर, कमेंट अगदी अविभाज्य घटक आहे. कारण आपल्याला जे नॉलेज मिळतं ते इतरांपर्यंत वाटणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि राजमंच हा संवादातून उत्थान करण्यासाठी बनलेला आहे. म्हणून तुम्हाला जे कळलंय ते पुढे पाठवत राहा आणि तुमचं प्रेम असू द्या. मॅम कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? मला खूप छान वाटलं. म्हणजे तुमचं जे नाव आहे त्याच्यातच खूप पॉवरफुल एनर्जी आहे, राजमंच. तर खरोखर ह्या मंचातनं तुम्ही लोकांचं लाईव्ह ज्या प्रकारे जितक्या लोकांना बोलवताय, आमच्यासारख्या लोकांना बोलून आमच्या नॉलेजला शेअर करण्यासाठी हे हं, प्लॅटफॉर्म दिलेले, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि खरोखर लोकांना ही मदत करण्याची जी तुमची एक उत्कंठ भावना आहे, हं. त्याला भरघोस यश मिळावं, मी अशा शुभेच्छा देते तुम्हाला. थँक यू सो मच आणि मॅम. लोकांचं प्रेम हे तुमच्यावर भरपूर असावं हं. आणि आमच्यावरही भरपूर असावं आणि आम्हाला तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असो नसो, आम्हाला तुमच्या लाईफमध्ये शामील करून एक बेटर वेमध्ये जगण्यासाठी तुम्ही आमची मदत घ्यावी आणि तुमची मदत करावी एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते आणि थँक यू सो मच. तुम्ही राजमंच ह्या प्लॅटफॉर्मला इतकं प्रेम दिलेलं आहे आणि देत राहा. थँक यू सो व्हेरी मच. मॅमचे जेवढे काही सोशल मीडिया हँडल्स असतील किंवा मॅमशी कनेक्ट करण्यासाठी जे काही कॉन्टॅक्ट्स लागतील ते सगळं डिस्क्रिप्शनमध्ये आपण देणारच आहोत. मॅमवरती प्रेम करा, राजमंचवरती प्रेम करा, राजमंच बघत राहा आणि पुढे कुठले गेस्ट पाहिजेत ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. त्यांना आपण या मंचावरती घेऊन येऊयात. तुमच्या ज्ञानात आणि तुमच्या आयुष्यात व्हॅल्यू वाढवण्याचा सतत प्रयत्न करत राहूयात. प्रेम असू द्या. थँक यू सो थँक मच. यू. थँक यू मॅम.